सो आपला वेबिनार मिनिमम इथून एक 1.25 तासापर्यंत चालेल. सो तुम्ही इन्शुअर करा की तुमच्याकडे पूर्ण 1.25 तास असला पाहिजे. 1.25 तासाच्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला शेअर मार्केट चं स्ट्रक्चर पूर्ण समजून सांगणार आहे. स्ट्रक्चर सोबतच मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी पण देणार आहे. शेअर मार्केटचे काही लूप होल्स, काही ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, म्हणजे फायदे तोटे, शेअर मार्केटमध्ये का काम करायला पाहिजे आणि त्याचे काय काय फायदे आहेत आणि काय तोटे असू शकतात, ते कशा प्रकारे होऊ शकतात, हे सर्व आजच्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो तुम्ही प्लीज तुमच्याकडे एक पूर्ण 1.25 तासापर्यंतचा वेळ असेल तर तुम्ही बसा, तुम्हाला तो तेव्हाच सर्व गोष्टी कळतील. जर तुम्हाला पूर्ण वेळ नसेल तर तुम्ही आताही वेबिनारला क्विट करू शकता, सोडू शकता. म्हणजे तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल नाही तर. बरोबर. सो पूर्ण बसा. त्याच्यात मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी पण सांगणार आहे. झिरो लॉस स्ट्रॅटेजी, जी निफ्टीवरती डिपेंड असते, ज्यामध्ये आपला पैसा कधीच झिरो होत नाही. म्हणजे शेअर मार्केटमध्ये त्या स्ट्रॅटेजीनुसार जर काम केलं तर तुमचा पैसा कधीच बुडणार नाही. एक तर शेअर मार्केट बुडेल पूर्ण, नाहीतर पैसा बुडेल. ओके. सो हे सर्व मी तुम्हाला आजच्या वेबिनारमध्ये सांगणार आहे. ओके. सो मी माझा परिचय देतो आधी. बरेचसे मेंबर्सच्या मी ओळखीचा असेल, काही एक्झिस्टिंग स्टुडंट्स पण असतील आजच्या वेबिनारला. सो कोणी आहे का स्टुडंट पैकी वेबिनारला? माझ्याशी बोलू शकता कोणी स्टुडंट असेल तर. हो आहे की सर, रियाज. येस येस, गुड मॉर्निंग. ओके. सो स्टुडंट्स पण आहेत. मोस्टली स्टुडंट्सला आवश्यकता पडत नाही, म्हणजे वेबिनारने सर्व त्यांचा क्लासमध्ये होऊन जाते. व्हॉइस येत नाही, कोणाला आवाज येत नाही माझा? आवाज येतोय ना बाकीच्यांना सर्वांना माझा? हो येतो. ओके. मेसेज आलाय, मला आवाज येत नाही. तुमच्या एंडनं काही प्रॉब्लेम असेल सर. ओके, तुमच्याकडून काही प्रॉब्लेम असेल जर माझा आवाज येत नसेल तर. सो तुमचं चेक करून घ्या. सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे माझं? हो सर आहे. गुड. सो मला थोडंसं तुमच्याबद्दल कोणी सांगू शकते का की आपण जास्त मेंबर नाही, आज फेस्टिवल आहे, म्हणजे नवीन वर्षाचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे शेवटच्या वर्षातला शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मेंबर कमी आहे. सो आपल्याकडे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, तुमच्याकडे पण चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि माझ्याकडे पण आहे की आपण 1 to 1 सर्व पॉइंट्स डिस्कस करू शकतो. ओके. तुम्ही मला काहीही क्वेश्चन विचारू शकता. ओके. आणि मी पण तुम्हाला मोकळेपणे टाइमली आणि खूप वेळ राहणार तुमचा आन्सर देण्यासाठी माझ्याकडे. सो चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, सोडू नका. मला थोडंसं बेसिक माहिती द्या की तुमच्यापैकी अशी किती मेंबर आहेत की ज्यांनी कधीच शेअर मार्केटमध्ये काम केलं नाही. म्हणजे जर तुम्ही न्यू असणार तर चॅट बॉक्समध्ये न्यू टाईप करू शकता. ओके. न्यू, एकदम बिगिनर, न्यू ऑर बिगिनर, म्हणजे ज्यांना बिलकुल काही माहिती नाही शेअर मार्केटबद्दल. येस, गुड. वन प्लस CPS प्लीज. तुमचं नाव सर? न्यू असतील तर न्यू, न्यू ऑर बिगिनर, म्हणजे ज्यांना बिलकुल काही माहिती नाही. गुड. येस. दुर्गा मॅम, दुर्गा सानप. आणखी? ओके. आणि ज्यांना थोडंसं बेसिक माहिती आहे, ओके, इवन ज्यांचं डीमॅट अकाउंट आहे ते बेसिक टाईप करू शकतात. येस, आम्हाला थोडंफार माहिती आहे मार्केटविषयी, तर ते बेसिक टाईप करू शकतात किंवा मला सांगू पण शकतात, येस आम्ही बेसिक लेवलचे आहे म्हणून. येस, तुम्ही सांगू शकता मला बेसिक. गुड. कोण आहेत आयफोन? प्लीज बोला माझ्याशी. बोला. मी नाव, प्लीज तुमचं नाव जर सांगितलं ना, आय विल बी हॅपी. न्यू. गुड. गुड. व्हॉइस येत नाही माझा? व्हॉइस येत आहे सर, तुमच्या एंडनं चेक करून घ्या. व्हॉइस माझा क्लिअर आहे. व्हॉइस क्लिअर. ओके. सो व्हॉइस माझा क्लिअर आहे सर्वांना? ओके. प्लीज, ज्यांना मार्केटविषयी, जे सध्या काम करतात, जे सध्या मार्केटमध्ये काम करत आहेत आणि इन्व्हेस्टमेंट करत आहेत, ओके, असे असतील तर प्लीज तुम्ही तिथं टाईप करू शकता, येस आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो. आय टाईप करू शकता किंवा इन्व्हेस्टमेंट टाईप करू शकता. सो अकॉर्डिंगली आय कॅन टीच यू त्याप्रमाणे. येस. येस, गुड.
कोण आहे मार्केट किंग? गॉड, किंग लोकांना काय गरज आहे वेबिनार अटेंड करायची? यू आर ऑलरेडी किंग. ओके, सो इन्व्हेस्टर आहेत, फ्रेशर पण आहेत आणि जे इंटरमिजिएट लेवलवरती आहेत ते पण आहेत. आणि असं मधले लोकांना काय समजायचं ज्यांनी काहीच रिप्लाय केला नाही? तुम्ही जर काही रिप्लाय नाही केला, तुम्ही बोलले नाही, तर मला तुम्हाला प्रॉपरली सांगता येणार नाही. ओके, आपली ही कम्युनिकेशन टू वे प्रोसेस आहे. ओके, मी काही सांगणार, तुम्हाला ऐकायचं आहे, तुम्ही काही बोलणार सांगणार, मी ऐकणार आहे. बरोबर? सो कम्युनिकेशन ठेवा तुमचा. तुम्ही फक्त इथं फिजिकली प्रेझेंट नको राहू. वेळ खूप महत्वाचा आहे, टाइम खूप महत्वाचा आहे. पैसा येईल, प्रॉपर्टी येईल, घर येईल, सर्व येईल, पण हा गेलेला वेळ आहे तो येणार नाही. तो या वेळेचा सदुपयोग करा. ओके, लोक बोलायचे पर मिनिटनं पैसे घेतात. ओके, एवढं व्हॅल्युएबल आहे त्यांच्यासाठी वेळ. आणि आपण इथं फक्त नुसतं 1 तास बसून ऐकायचं म्हणून ऐकू नका. ओके, तुम्ही काहीतरी शिका माझ्याकडून, मी पण तुमच्याकडून काहीतरी शिकेल. तुमचं पण अटेन्शन इथं राहू द्या. वेळ परत येणार नाही, लक्षात घ्या. ओके, फक्त फिजिकली प्रेझेंट राहू नका. जर तुम्हाला असं वाटतंय की रियाज माझ्याकडे आता दुसरा काही वेळ नाही, मी टाइमपास करायसाठी इथं बसतो, प्लीज फॅमिलीसोबत वेळ द्या, मुलाबाळांसोबत वेळ द्या, फिरायला जा, उन्हात बसा, छान छान ऊन, विटॅमिन डी बॉडीवरती घ्या. ओके, पण फिजिकली प्रेझेंट राहू नका. येस, सो प्लीज ज्यांच्या बाजूला नॉईस येत आहे, प्लीज आवाज नका करू. कोणाचा येत आहे आवाज? ओके, तुमच्या बाजूला जर नॉईस असेल तर माईक बंद करा, तुमच्यामुळे बाकीचे डिस्टर्ब नाही झाले पाहिजे. प्लीज काळजी घ्या. चालेल. ओके, सो मी माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव अमोल भोजने आहे. मराठी शेअर मार्केट जे इन्स्टिट्यूट आहे, मी त्याचा ओनर आहे. मी मराठी शेअर मार्केट क्लास कडून सध्या बोलत आहे. मी स्टॉक मार्केटचे क्लासेस सिन्स 2018 पासून मी क्लासेस घेतो. आणि मार्केटमध्ये मी 2013 पासून ऍक्टिव्हली काम करतो. बेसिकली मी सिव्हिल इंजिनियर आहे. आणि लास्ट मी एल अँड टी कन्स्ट्रक्शन मध्ये ऍज अ प्रोजेक्ट इन्चार्ज म्हणून काम करत होतो. एल&टी कन्स्ट्रक्शन मध्ये 2013 मध्येच मार्केटमध्ये मी काम करायला लागलो. 2013 पासून मार्केटमध्ये काम करता करता मला त्याच्यात खूप फायदा व्हायला लागला. इनिशियली खूप अभ्यास केला, लर्निंग केली, फायदा झाला, लॉस प्रॉफिट सर्व झालं. आणि 13 नंतर 18 पर्यंत जाता जाता मला बऱ्याचशा गोष्टी मार्केटमधल्या समजल्या आणि एक माझा फुल टाइम अर्निंग सोर्स चालू झाला 2013ला जेव्हा मी स्टार्ट केलं त्याच्यानंतर. सो 18ला मी माझा जॉब क्विट केला. आणि जेव्हा मी 13 पासून मार्केटमध्ये काम करत होतो, मार्केटमध्ये काम करता करताच माझे फ्रेंड्स, रिलेटिव्ह, ऑफिस कलिग्स यांना मी मार्केटविषयी सांगत होतो, त्यांना काही स्टॉक्स शेअर सजेस्ट करत होतो. त्याच्यातून त्यांना फायदा होत होता, प्रॉफिट होत होतं. ते प्रॉफिट त्यांना होत होतं. होणारा प्रॉफिट मधून ते मला काही त्यांचे मला कोणी पार्टी द्यायचं, मला कोणी काही गिफ्ट द्यायचे, कोणी पैसे द्यायचे. सो ते लोक त्यांचे जे रिलेटिव्ह आहे, फ्रेंड्स आहेत, त्यांना रिकमेंड करत होते माझं नाव, की यांनी आम्हाला शेअर मार्केट बद्दल सांगितलं. सो मी त्यांना पण सांगायचो. असं करता करता मी माझा इन्स्टिट्यूट फॉर्म केलं 2018ला. पुण्याला पिंपरी चिंचवडला ऑफिस आहे माझं. 2018 19 एंड पर्यंत म्हणजे साधारण 2 वर्ष ऑफलाईन क्लासेस होते. त्यानंतर कोविड आलं. कोविड नंतर आमचा प्लॅटफॉर्म आम्ही ऑनलाईन टर्मिनलवरती शिफ्ट केला, जो की खूप चांगल्या प्रकारे वर्क होत आहे आता पूर्ण जगामध्ये. ऑनलाईन कोचिंग म्हणजे सर्व हायफाय टेक्नॉलॉजी आहे. सो तेव्हापासून मी ऑनलाईन कोचिंगवरती माझा प्लॅटफॉर्म शिफ्ट केलेला आहे. सो मी माझं जे स्टॉक मार्केटलं जे एज्युकेशन आहे, मी प्रायव्हेट कोर्सेस पण केलेले आहेत खूप सारे. आणि IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धनबाद मधून मी फंडामेंटल अनालिस्टचं सर्टिफिकेशन घेतलेलं आहे IIT धनबाद. सो मी एक सर्टिफाईड फंडामेंटल अनालिस्ट आहे IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून. सो माझी जर्नी 2013 पासून तर आजपर्यंतची आहे स्टॉक मार्केटची, जी याच्यानंतरही चालू राहणार. ओके, सो आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला वेबिनारमध्ये मी शेअर मार्केट म्हणजे काय असते नेमकं आणि शेअर मार्केटमध्ये आपण का इन्व्हेस्ट करायला पाहिजे. ओके, शेअर मार्केटमध्ये आपण काय इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि त्याची प्रोसेस काय आहे याच्याबद्दल सांगतो. नॉर्मली आपण इन्व्हेस्टमेंट जर म्हटलं म्हणजे गुंतवणूक जर म्हटली आपण गुंतवणूक, सो आपल्या देशामध्ये जी गुंतवणूक होते ती कुठं करतो आपण? कुठं करतो? बँक्समध्ये म्हणजे FD, गोल्डमध्ये आणि जमिनीमध्ये. ओके, सो ही एक
कॉमन प्रोसेस आहे. आपल्या देशातले साधारण जेवढे गुंतवणूकदार आहेत, म्हणजे जेवढ्या लोकांकडे पैसा आहे, ओके, तो जॉबमधून त्यांची सेव्हिंग्स असो की बाकी बिझनेसमधून सेव्हिंग्स असो, त्याच्यापैकी साधारण 80% लोक जे आहेत ते अशा फील्डमध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजे गोल्डमध्ये, जमिनीमध्ये आणि एफडीमध्ये. फक्त 10 ते 15% लोक 10 ते 15% लोक जे आहेत ते इन्व्हेस्ट करतात शेअर मार्केट संबंधित सेक्टरमध्ये, स्टॉक मार्केट. ओके. मग याचं रिझन काय आहे की बाकीचे 80% लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही? मुख्य रिझन आहे अवेअरनेस. त्याबद्दल माहिती नसते, शेअर मार्केटबद्दल प्रॉपर माहिती नसते. आणि प्रॉपर माहिती नसल्यामुळे लोक शेअर मार्केटकडे पोहोचू शकले नाही. अमेरिकेसारख्या देशामध्ये, अमेरिकाची जी लोकसंख्या आहे आपल्या देशापेक्षा अर्धी आहे, हाफ आहे. तिथले 60% लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करतात अमेरिकेचे, 60%. ओके, मोर दॅन 60%. आणि अमेरिकेचं जे टर्नओव्हर आहे स्टॉक मार्केटचं, ते आहे 48 लाख कोटीपेक्षा जास्त. किती? 48 लाख कोटीपेक्षा जास्त. आणि आपल्या देशाचं जे टर्नओव्हर आहे ते आहे 4 लाख कोटी. किती? 4 लाख कोटी. मी ते दाखवतो आकडा तुम्हाला आपल्या देशाच्या स्टॉक मार्केटचा कुठं तुम्ही बघितलं. किती? 4 लाख कोटी. म्हणजे अमेरिकेपेक्षा आपण किती मागे आहोत टर्नओव्हरमध्ये, म्हणजे जे टर्नओव्हर आहे शेअर मार्केटचं. आणि तो पण आकडा आपल्यासाठी खूप मोठा आहे, 4 लाख कोटी. पण अमेरिकेचा जर 48 लाख कोटी आहे, तर तो त्यांच्यासाठी किती मोठा असेल. आणि सरप्राइझिंग गोष्ट जी आहे, ती आश्चर्यचकित करणारी जी गोष्ट आहे, आपल्या देशातले फक्त 10% लोक ऍक्टिव्हली इन्व्हेस्टमेंट करतात. किती? 10% लोक. आपल्या देशाची लोकसंख्या आहे 140 कोटी, 135-140 कोटी लोकसंख्या आहे आपल्या देशाची. त्याच्यातले फक्त ऍक्टिव्हली 10% लोक. ओके, म्हणजे 140 पैकी सरळ सरळ 10% जर म्हटले तर साधारण 12 कोटी 13 कोटी लोक आपल्या देशातले शेअर मार्केटमध्ये काम करतात ऍक्टिव्हली. जर हा आकडा अमेरिकेसारखा जर झाला, म्हणजे लोकांचा काम करण्याचा, तर आपली जी इकॉनॉमी आहे ती वर्ल्डमध्ये 1 नंबर होऊ शकते. आणि शेअर मार्केटचे जे टर्नओव्हर आहे ते पण 1 नंबरवरती जाऊ शकते. आज आपण 4थ्या क्रमांकावर आहोत. किती? 4थ्या. 1 नंबर अमेरिका आहे, 2 नंबर चीन आहे, चायना. ओके. चायनाची जी टर्नओव्हर आहे शेअर मार्केटचं, ते आहे 9 लाख कोटी. त्याच्यानंतर 3rd नंबरवरती आहे जपान, 6 लाख कोटी. आणि भारताच्या इंडियन स्टॉक मार्केट जे आहे ते आहे 4 लाख कोटीपेक्षा जास्त. ओके. आणि कम्पेअर जर केलं पॉप्युलेशनच्या कम्पेअरमध्ये जर केलं, तर आपल्या देशातले खूप कमी लोक याच्यामध्ये काम करत आहेत. तर रिझन काय आहे याच्या मागे लोक कमी होण्याचं? की अवेअरनेस नाही, लोकांना माहिती नाही. आणि मोस्टली शेअर मार्केट म्हटलं की आपल्या माइंडमध्ये निगेटिव्ह थॉट्स येतात. म्हणजे निगेटिव्ह थॉट्स म्हणजे काय? की तो एक जुगार आहे, तो एक सट्टा आहे. अच्छा. ओके. जुगार आहे, सट्टा आहे. लोकांना ड्रीम इलेव्हन सट्टा वाटत नाही, तीन पत्ती सट्टा वाटत नाही, परेल सट्टा वाटत नाही. ओके. पण शेअर मार्केट सट्टा वाटते. ओके. शेअर मार्केट ऑफिशियली ऑफिशियली गव्हर्नमेंटचे बिझनेसेस आहेत. तुम्ही जो मोबाईल यूज करता, ओके, तुम्ही जो मोबाईल यूज करता, ज्या कंपनीचं नेटवर्क आहे, ज्या कंपनीचं सिम कार्ड आहे मोबाईलमध्ये, जिओचं सिम कार्ड असेल, एअरटेलचं असेल किंवा आयडियाचं असेल, आयडिया वोडाफोनचं. ओके. जिओ पण स्टॉक मार्केटमध्ये आहे, आयडिया पण स्टॉक मार्केटमध्ये आहे, एअरटेल पण स्टॉक मार्केट. ओके. ऍपल कंपनीचा मोबाईल असेल, ऍपल पण स्टॉक मार्केटमध्ये आहे, विवोचा असेल तर विवो पण आहे, सॅमसंग पण स्टॉक मार्केटमध्ये आहे. सर्व कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये. तुमच्या घरी जर गोदरेजचे प्रोडक्ट्स असतील, गोदरेज पण स्टॉक मार्केटमध्ये आहे. तुम्ही जर पॅराशूट ऑइल यूज करता, मॅरिको कंपनीची ते प्रोडक्ट्स आहेत, मॅरिको कंपनी पण स्टॉक मार्केटमध्ये आहे. पॉन्ड्सचे प्रोडक्ट यूज करतात, ते पण स्टॉक मार्केटमध्ये आहे. तुमच्या घरी जर फ्रीज एसी असेल, त्या सर्व कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये आहे. सर्व तुमच्या बाथरूमचे जे सिंक आहेत, बेसिन्स आहेत, त्या पण कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये आहे. घराच्या टाईल्स जे आहेत त्या पण कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये आहे. त्या सर्व कंपन्या स्टॉक मार्केट, इव्हन जे डेलीचे प्रोडक्ट्स आहेत आपण खाण्यात यूज करतो, आशीर्वाद आटा, आयटीसी कंपनी, जे आशीर्वाद आटा आहे, जे सिगरेट्स आहेत स्मोकिंगच्या, आयटीसी कंपनी बनवते. जे लिकर आहे, दारू, त्या पण कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये आहे. सर्व जेवणाचे प्रोडक्ट्स, झोमॅटो, जर तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी करता जेवणाची, झोमॅटो पण स्टॉक मार्केटमध्ये आहे.
प्रत्येक कंपनी स्टॉक मार्केटमध्ये तुमचं ज्या बँकेत अकाउंट आहे, SBI असो, HDFC असो, ICICI असो, बँक ऑफ इंडिया असो, कुठलीही बँक, ओके, नॅशनलाइज बँक, ओके, नॅशनलाइज बँक आणि प्रायव्हेट बँक्स, जिल्हा मध्यवर्ती बँका नाही, ओके, त्या नाही स्टॉक मार्केटमध्ये अजून, ओके. जे काही चॉकलेट यूज करता, नेसलेचं प्रोडक्ट मॅगी खाता, स्टॉक मार्केटमध्ये आहे. आईस्क्रीम, चॉकलेट, अमूलची प्रोडक्ट घेतात त्या पण स्टॉक मार्केटमध्ये. मेडिसिन घेता, स्टॉक मार्केटमध्ये आहेत. गाडी तुमच्याकडे आहे, बजाजची आहे, महिंद्राची आहे, टाटाची आहे, स्टॉक मार्केटमध्ये त्या सर्व सर्व कंपन्या स्टॉक मार्केट. तुम्ही प्रत्येक जे प्रोडक्ट आहे त्या स्टॉक मार्केटमधल्या कंपन्यांचं यूज करता. तुम्ही जे ब्रँडेड कपडे घालता ते पण स्टॉक मार्केटमध्ये कंपनी, प्रत्येक गोष्ट, बरोबर. मग आपण तिथं का नाही? जे प्रोडक्ट मी यूज करतो, त्या कंपनीचा मी पार्टनर कसा होऊ शकतो, त्या कंपनीचा भागीदार कसा होऊ शकतो, ते कंपनी त्याचे प्रोडक्ट विकते, तुमचा त्या प्रोडक्टवरती विश्वास आहे म्हणूनच घेता ना ते प्रोडक्ट. तुम्ही मॅगी आणता नेसले कंपनीची, आपण ती यूज करतो का? की मला माहिती आहे की नेसले कंपनीची मॅगी चांगली आहे, मी खातो ते. मग त्या कंपनी इन्व्हेस्टमेंट करायला मी घाबरतो. मी जिओचा सिम सिम मोबाईल नंबर यूज करतो, सिम कार्ड, पण जिओ कंपनीचे शेअर घ्यायला मी घाबरतो. मी टाटाची गाडी यूज करतो, महिंद्राची गाडी यूज करतो, बजाजची गाडी यूज करतो, पण त्या कंपनीचे शेअर घ्यायला मी घाबरतो का? की शेअर मार्केट एक सट्टा आहे म्हणून. पण त्यांचे प्रोडक्ट घेऊन यूज करायला मला कुठला सट्टा वाटत नाही. हा माइंडसेट आहे कॉमन झालेला सर्वांचा. हा माइंडसेट आहे. तर आणि का झालेला आहे? अवेअरनेस नाही. आपण कोणाला जर विचारतो व्हॉट इज शेअर मार्केटमध्ये, अरे यार मी गुंतवणूक करू का? मी करू शकतो का? नाही, नका करू. तो एक सट्टा आहे. त्यांना काहीच माहिती नाही. आपण कोणाला विचारतो ज्यांना ऑलरेडी झिरो नॉलेज आहे, ज्यांना बिलकुल काही माहिती नाही किंवा ज्यांचं नुकसान झालेलं आहे. पण ते हे कधी सांगतील नाही की नुकसान का झालेलं आहे. नुकसान का झालेलं आहे हे कोणी सांगणार नाही. स्वतःच्या चुका माणूस कधीच एक्सेप्ट करत नाही. ह्युमन बिहेवियर आहे ते. ओके. माझ्याकडून कितीही जरी चुका झाल्या, मी ते लपवण्याचा प्रयत्न करेन. ओके. 10 चुका झाल्या असल्या, मी लपवण्याचा प्रयत्न करेल. मी दाखवेल की हा 8च झाल्यात, म्हणजे 5च झाल्या, 4च झाल्या. स्वतःच्या चुका ह्युमन कधी एक्सेप्ट करत नाही. ओके. आपल्याकडून ज्या चुका होतात, ज्या मिस्टेक एक्सेप्ट करून त्या पुन्हा नाही झाल्या पाहिजे, असं ह्युमन बिहेव असलं पाहिजे. हा, झाली चूक, आता मी ते करणार नाही, ते ठीक करेल, तशी चूक मी करणार. तर माणूस आयुष्यात सक्सेस होतो. बरोबर. सो हे जे लोक आहेत, हे असं निगेटिव्ह गोष्टी स्प्रेड करतात, म्हणजे किंवा जे अवेअरनेस देत नाही किंवा निगेटिव्ह माहिती देतात, यांच्याकडे मार्केटविषयी काहीच शिक्षण नसते, माहिती नसते. रेंडमली आता युट्यूबर्स खूप झालेले आहेत, सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम खूप सारे आहेत त्याच्यामध्ये. आणि खूप सारे स्टॉक मार्केटमधले नवीन नवीन क्रिएटर्स आलेले आहेत आणि सांगत राहतात. म्हणजे इव्हन डीमॅट अकाउंट जरी ओपन केलं तर लोक एक्सपर्ट झाले असे समजतात. डीमॅट अकाउंट म्हणजे शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपल्याला अकाउंट ओपन करायचं असते, त्याला डिमटेरियलायझेशन अकाउंट म्हणतात, डीमॅट अकाउंट. ओके. म्हणजे डीमॅट अकाउंट जरी ओपन केलं तर त्यांना वाटते की मी झालो आता शेअर मार्केटमध्ये खूप मोठा एक्सपर्ट झालो. ओके. जसं बँकेत अकाउंट ओपन केलं ना, आपण करोडपती होत नाही. फक्त आपलं तिथे अकाउंट असते, तिथं आपले किती पैसे आहेत त्याच्यावरती डिपेंड होते की आपली तिथं किती बँकवाले रिस्पेक्ट करतात. ओके. तसं शेअर मार्केटचं आहे, तुमच्याकडे किती कंपन्यांचे किती शेअर्स आहेत त्याच्यावर आपला डिपेंड आहे आपली व्हॅल्यू. बरोबर. सो मार्केटमध्ये काम करण्यासाठी मार्केटमध्ये का गुंतवणूक करायला पाहिजे, का गुंतवणूक करायला पाहिजे, आधी गुंतवणूक का करायला पाहिजे ते पण डिस्कस करू, आणि लोकांचं नुकसान का होते त्याच्यावर पण आपण डिस्कस करू. ओके. सो नुकसान का होते, लोकांचं. तुमच्यापैकी किती जण आहेत की ज्यांच्याकडे गाडी आहे, कार, मोटरसायकल, टू व्हीलर आहे? सर्वांकडे आहे, कुठली ना कुठलं गाडी आहे. ओके. मोटरसायकल असो की फोर व्हीलर असो, टू व्हीलर और फोर व्हीलर. बरोबर. आता ज्यांनी गाडी घेतलेली आहे किंवा जेव्हा आपण गाडी घेतो किंवा ज्यांना घ्यायची आहे गाडी, ज्यांना असं आहे का कोणी ज्यांना गाडी चालवता येत नाही आणि ते गाडी घेतात? असं आहे का? असं आपण करतो का कधी की मला गाडी चालवता येत नाही पण मी गाडी घ्यायला जातो? ओके. होऊ शकते, मी असं म्हणत नाही.
100 पैकी 90 लोक असे असतील की जे आधी गाडी शिकतील, 10 लोक असे असतील की नाही मी न शिकता गाडी घेतो, मी ड्रायव्हर ठेवणार, असू शकते. ओके. पण 90 लोकांचं असं ओपिनियन असू शकते की मी आधी गाडी शिकणार. तुम्हाला काय वाटते? चॅट बॉक्समध्ये सांगा बरं, किंवा मला बोलू पण शकता माझ्याशी. आधी गाडी घेणार की गाडी शिकणार? गाडी शिकणार. गाडी शिकणार. बोल. गाडी शिकणार, कुठं ना कुठं ऍटलिस्ट थोडंसं तर ट्राय करणार की मी शिकणार, नंतर घेतो, बेसिक तरी येणार मला. ओके, ऍटलिस्ट गाडी कशाला म्हणतात. जर तुम्ही येस गाडी न शिकता जर गाडी घ्यायला गेले तर हाय प्रोबॅबिलिटी आहे, खूप जास्त चान्सेस आहे तुमचा ऍक्सिडेंट होण्याचा. खूप जास्त चान्सेस आहे तुमचा ऍक्सिडेंट होईल, तुम्हाला काही इजा पोहोचेल, जखम पोहोचेल, गाडीचं पण खूप जास्त नुकसान होईल. तो आहे एक सट्टा. तो सट्टा आहे स्वतःच्या जीवावर लावलेला. तुम्ही जर गाडी न शिकता तुम्ही गाडी घेत आहात आणि चालवत आहात, तो तो सट्टा आहे तुमच्या जीवावर लावलेला सट्टा आहे. घरात आपल्या इलेक्ट्रिसिटी आहे, जर तुम्हाला काहीच माहीत नॉलेज नसेल आणि इलेक्ट्रिसिटीला जर तुम्ही टच करताय, सिम्पली काही सुद्धा फॅन म्हणा, कूलर, एसी, लाईट, व्हॉट एव्हर, तुम्हाला जर माहिती नाही, तुम्ही जर त्याला टच करताय आणि त्याच्यामध्ये काहीतरी रेक्टिफिकेशन करताय, तो पण जीवावर लावलेला सट्टा आहे. तिथून पण हेवी शॉक तुम्हाला लागू शकतो. करतो का आपण ते? आपण स्वतःच सांगतो की नाही ते मला येत नाही, मी त्याला हात लावत नाही. करतो ना आपण? नाही, मी इलेक्ट्रिसिटीला हात लावत नाही कारण की मला ते येत नाही. एक तर आपण ते विचारतो कोणाला कसं करायचं आहे ते, नाही जमत आपल्याला विचारणं, तर आपण त्याच्यातले संबंधित कोणी टेक्निशियन, एक्सपर्ट, ज्याला कळते, ज्याला नॉलेज आहे, त्या व्यक्तीला आपण बोलावतो आणि ते काम. आपण असं कुठलंच काम नाही की जे न शिकता करतो. कुठलंच नाही. गाडी असो की घरातलं काम असो, इव्हन मोबाईल जरी आपण नवीन आणायला गेलो, तर आपण त्या मोबाईल विषयी 4 लोकांना विचारतो की यार मी मोबाईल घेतोय, किंवा घरात कुठलेही प्रोडक्ट जरी आणायचं असेल तर आपण कोणाला विचारतो किंवा आपण इंटरनेटवरती सर्च करतो, गुगलवरती त्या प्रोडक्ट विषयी माहिती. जर आपण त्याच्या प्रोडक्ट विषयी माहिती कोणाला न विचारता किंवा त्याच्यावरती रिसर्च न करता इंटरनेटवरती जर ते डायरेक्टली आपण परचेस करतो, तो पण एक मोठा सट्टा आहे. तो पण सट्टा आहे. ब्लाइंडली आपण त्याच्यावर त्या गोष्टीवरती ट्रस्ट करतो. आणि जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये कुठलंही नॉलेज न घेता, कुठलाही अभ्यास न करता, कुठेही न शिकता जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करत आहात, तो सट्टा आहे का मग? येस सर नो? तो सट्टा आहे का? सांगा. चॅट बॉक्समध्ये मला सांगू शकता, बोलू शकता. जर तुम्हाला कुठलंही नॉलेज नाही आणि डायरेक्टली तुम्हाला जर कोणीतरी सांगितलं किंवा तुमच्या मनात आलं की नाही मी फलाण्या कंपनीचे शेअर्स घेतो, तो सट्टा नाही का? येस, आहे. आहे. सट्टा. तुम्हाला बोलावं लागेल माझ्याशी. ओके, सर्वांना. ओके, सट्टा नाही, न विचार सट्टा नाही तो. का बरं सट्टा नाही? बोला माझ्याशी. 123997. सट्टा कारण नाही तो. त्याचं आपल्याला नॉलेज नाही. आता मग नाही, सट्टा त्याचं सट्टा नॉलेज नाही आहे. तो सट्टा नाही का मग? सट्टा आहे की नाही? तो सट्टा आहे. नॉलेज न घेता तुम्ही जर पैसे इन्व्हेस्ट करत आहे तर तुम्हाला काय म्हणायचं आहे? येस, सट्टा आहे. गुड. तो सट्टा आहे. बरोबर, की नॉलेज न घेता कुठल्याही गोष्टीचं जर तुम्ही तिथं ब्लाइंडली पैसे देत आहात त्या गोष्टीला, तर तो सट्टा आहे. आपण एक 10 रुपयाचं 5 रुपयाचं चॉकलेट घेतो तर आपण त्याला 4 वेळा चेक करतो एक्सपायर झालेला आहे का. बरोबर, तो एक्सपायर आहे का, ते खाल्ल्यानं मला काही होईल का, ते खाल्ल्यानंतर मला काही होईल का, माझ्या मुलाबाळांना मी ते देतोय, घरच्या लहान मुलांना ते देतोय, त्यांना काहीच होईल का, बरं होईल. बरोबर, ते आहे स्टडी, ते आहे अनालिसिस, तो आहे अभ्यास. तो आहे अभ्यास. जर मी कुठल्याही गोष्टीला एक प्रॉपरली अभ्यास करून, आपल्याला अभ्यास म्हणजे त्या चॉकलेटचा एवढा अभ्यास नाही करत आहे की आपली स्वतःची लॅब काढायची नाही, लॅबमध्ये द्यायचं ते टेस्टिंगला, पण जे मिनिमम गोष्टी असतात की हा त्याची एक्सपायरी मला चेक करायची असते, त्याची काही पॅकिंग डॅमेज तर झालेली नाही ना, एवढे हे मिनिमम आहे. आपण कुठली गोष्ट हा पॅकिंग डॅमेज नाही, एक्सपायर झालेलं नाही, खाण्यास योग्य आहे, बरोबर. किंवा आपण एक सिंपल चॉकलेटचं एक्झाम्पल घेतो, चॉकलेट घेतोय तर ते ब्रेक झालेलं नाही, आतून तुटलेलं नाही, हे तर मिनिमम आहे ना, हे कॉमन सेन्स आहे.
ओके, आपण नाही मग चेक करायचं आहे चुकीचं आहे की बरोबर आहे तर आपण लॅबमध्ये पाठवतो का तर चॉकलेटला नाही. म्हणजे बेसिक मिनिमम रिक्वायर्ड नसतात ते आपण प्रत्येक गोष्टी चेक करतो. पण शेअर मार्केटमध्ये जेव्हा लोक इन्व्हेस्ट करतात ना नाही करत. आणि जे लोक सांगतात ना तो सट्टा आहे त्यांनी हे सर्व केलेलं असतं. ब्लाइंडली नाव ऐकलं, हा मला रिलायन्स नाव चांगलं वाटते, मला टाटा नाव चांगलं वाटते, मला सिमेंस नाव चांगलं वाटते, मला ऍपल नाव चांगलं वाटते, मला जिओ नाव चांगलं वाटते, मला एसबीआय नाव चांगलं वाटते, मला एचडीएफसी नाव चांगलं वाटते. हे फक्त नावावर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. शेअर मार्केटमध्ये टोटल स्टॉक मार्केटमध्ये 7,000 पेक्षा जास्त कंपनीज आहेत. किती? 7,000. आणि मोजून हार्डली आपल्याला 50-60 कंपन्यांची नावं माहिती असते. काही लोकांना ते पण नसते माहिती. माहिती नाही याचा अर्थ हा नाही की आपण अज्ञान आहोत. ओके, किंवा आपल्याला काही येत नाही. आपण त्या फील्डमध्ये नाही आलो म्हणून आपल्याला माहिती नाही. ओके, मी त्या फील्डमध्ये आहे ऍक्च्युअली म्हणून मला ते माहिती आहे. ओके, तुम्हाला माहिती नाही याचा अर्थ हा नाही की तुम्हाला काही येत नाही. ओके, प्लीज कोणी पर्सनली घेऊन नका. तुम्ही त्या फील्डमध्ये नाही आहात. पण आपल्याला कुठले नाव माहिती आहेत जे आपण रोजने ऐकण्यात आहेत ते नाव माहिती आहेत. शेअर मार्केटमध्ये टोटल 7,000 पेक्षा जास्त कंपनी लिस्टेड आहेत इंडियन स्टॉक मार्केटमध्ये. 7,000. आपण किती कंपन्यांवरती माहिती आहेत किंवा जे जे लोक इन्व्हेस्ट करतात ब्लाइंडली ते अशाच नाव ऐकलेल्या कंपनी आणि तिथं ते फसतात. मग तुम्ही म्हणणार सर फसतात म्हणजे काय? मग त्या कंपन्या खराब आहेत का? रिलायन्स खराब आहे का? जिओ खराब आहे का? टाटा खराब आहे का? बजाज खराब आहे का? किंवा चुकीची कंपन्या चुकीच्या नाही आहेत. कंपनी चुकीची नाही आहे, त्या कंपन्या पण चांगल्याच आहेत. पण तुम्ही तुमची जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती चुकीच्या वेळी केलेली आहे. तुमची जी गुंतवणूक आहे ती चुकीच्या वेळेस केलेली आहे. सोनं घेणं, गोल्ड गोल्ड कधी वाईट असते का? सोनं चांदी, गोल्ड सिल्वर. गुड सर, प्रसाद सर, येस. सो मला सांगा, गोल्ड सोनं, गोल्ड कधी वाईट असते का? सोनं सोनं खरेदी करणं नसते. आन्सर द्या, येस ऑर नो. गोल्ड बाय करणं कधी चुकीचं गोल्ड म्हणजे जर तुम्हाला म्हटलं गोल्ड घ्यायला जा, पैसे आहेत तुमच्याकडे, तुम्ही घेणार, येस माझ्याकडे पैसे आहेत मी गोल्ड घेतो. पण ते गोल्ड तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की आज कुठल्या रेटमध्ये आहे, त्याचा भाव किती आहे. गोल्डचा भाव खूप जास्त आहे, गोल्डचा भाव खूप जास्त आणि तेव्हा जर तुम्ही ते गोल्ड खरेदी करत असणार तर ते चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. उद्या जर त्याचा भाव कमी झाला मग तुम्ही फसले ना गोल्ड घेऊन तेव्हा तरी. आता मी गोल्ड घेतलंय महागीच्या रेटवरती आणि गोल्डचे भाव कमी झाले, फसले ना तुम्ही त्यावेळेस त्याच्यामध्ये. त्याचा भाव कधी वर जाईल. आणि मला जर इमर्जन्सी आली, गोल्ड आपण गोल्ड कशासाठी कधी इमर्जन्सी साठी आपल्याकडे काही असावं म्हणून आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतो, बरोबर. मग जर आपण गोल्ड घेतलं हाय प्राइस वरती आणि त्याचा जर भाव खाली आलेला आहे तर आपल्याला इमर्जन्सी आली तर आपण जेव्हा त्याला विकू आपण तोट्यातच आहोत ना, लॉसमध्येच आहोत ना. आपल्याला ऍटलिस्ट हे मिनिमम माहिती पाहिजे की मी जेव्हा गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतो ते कुठला भाव माझ्यासाठी ठीक आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी, आता ही योग्य वेळ आहे काय सोनं खरेदी करण्याची. शेअरचं पण तसंच आहे. शेअर मार्केटचं आपल्याला हे माहिती करून घ्यायचं असते, हे शिकायचं असते किंवा हे माहिती असली पाहिजे की शेअर आता स्वस्त आहेत की महाग आहेत, मी त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो की नाही करू शकत, या कंपनीच्या शेअरचे जे भाव आहेत ते आता खूप जास्त महाग झालेले आहेत का किंवा वर गेलेले आहेत का, ही वेळ आहे का ते इन्व्हेस्ट करण्याची. जर त्याचे भाव खूप वाढलेले आहेत आणि जर त्याचे तुम्ही गुंतवणूक करत असाल आणि त्याची प्राइस जर खाली आली, ओके, त्याचा भाव जर खाली आला, खाली येण्याचे रिझन्स असतात, खूप असतात. ओके, खूप सारे रिझन्स असतात शेअरचे भाव खाली येण्याचे. जसं सोन्याचे भाव खाली काय येतात आपल्याला सहजासहजी कळत नाही, मग हे तर शेअर मार्केट आहे, ते कसं कळेल सहजासहजी? कुणी सांगू शकते का गोल्डचे भाव कमी जास्त का होतात? एकदम इझिली नाही सांगता येईल. ओके, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल पण आपण प्रिडिक्ट नाही करू शकत की ते आज खाली येतील किंवा उद्या वर जातील, एवढ्या सहजासहजी नाही करू शकत आपण. तसं शेअर्स पण आहे. कंपन्या खराब नसतात, कंपन्या चुकीच्या नसतात. ओके, त्यांचा जो तेव्हा त्याची प्राइस कुठल्या वेळेस पीक लेवलवरती गेलेली आहे, कुठल्या वेळेस ती खाली आलेली आहे, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर त्याची प्राइस वाढलेली आहे आणि तेव्हा जर तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करता आणि प्राइस नंतर खाली येते, मग काय? मार्केट सट्टा आहे. मी शेअर घेतले, आता माझी शेअरची प्राइस मायनस मध्ये आहे, मी लॉस मध्ये आहे.
असं आपण बोलतो. पण आपल्याला हे माहिती करून घेणं गरजेचं असते की आता ही माझ्यासाठी वेळ आहे की मार्केटमध्ये 7,000 कंपनीज आहेत. 7,000च्या 7,000 कंपन्या एका वेळेस सर्व शेअरची प्राइस वाढलेली नसते. 7,000च्या 7,000 कंपन्या ज्या आहेत त्यांची प्राइस एका वेळेस वाढलेली नसते. सर्वांची प्राइस किंवा सर्वांची प्राइस एकाच वेळेस खाली गेलेली नसते. 7,000 कंपन्यांपैकी मार्केटमध्ये 12 सेक्टर आहेत. म्हणजे 12 सेक्टरच्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत. 12 सेक्टरच्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत. मी तुम्हाला दाखवतो. ओके. ही वेबसाईट आहे एनएससीची. एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज. तुम्ही एनएससी कुणी नाव ऐकलं का? ज्यांनी ऐकलं नाही कधीच किंवा ज्यांनी ही वेबसाईट नाही बघितली त्यांनी नो टाईप करा. नो, आम्ही फर्स्ट टाइम बघतोय, मला कळेल. ज्यांना काहीच माहिती नाही, नो म्हणजे जे फर्स्ट टाइम युजर आहेत, म्हणजे जे फर्स्ट टाइम ही वेबसाईट बघत आहेत. ही ऑफिशियल वेबसाईट आहे शेअर मार्केटची, स्टॉक मार्केटची. आपल्या देशात 2 मेजर एक्सचेंज आहेत. 2 एक्सचेंज आहेत मेजर. एक एनएससी आहे, एक बीएससी आहे. एनएससी आणि बीएससी. एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज आणि बीएससी म्हणजे बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज. 2 एक्सचेंज आहेत मेजर आपल्या देशात. तुम्ही सेन्सेक्स नाव ऐकलं असेल. सेन्सेक्स रोज आपण ऐकतो. सेन्सेक्स आणि निफ्टी. सेन्सेक्स आज 10 पॉईंटनं वर गेला, निफ्टी आज 10 पॉईंटनं खाली आला, सेन्सेक्स आज 15 पॉईंटनं वर गेला, निफ्टी आज 15 पॉईंटनं खाली गेला. हे तुम्ही न्यूजवर, टीव्हीवरती ऐकत असणार, न्यूजपेपरवरती पण येते हे, आणि हे खूप वर्षापासून आपण ऐकत आहोत. ओके. हे आहे एक्सचेंज. ओके. नो. ओके, गुड. त्याला हे आहेत एक्सचेंज. सो या एक्सचेंजमध्ये सर्व कंपन्यांचा डेटा असतो एक्सचेंजवरती. ओके. ही वेबसाईट तुम्ही खूप वेबसाईट बघितल्या असतील. ओके. पण ही वेबसाईट पैशाचा खजाना आहे, खजिना. कुबेरचा खजाना समजा, ही वेबसाईट कुबेरचा खजाना आहे. फक्त ही तुम्हाला अंडरस्टँडिंग आली पाहिजे, समजलं पाहिजे की याचा यूज कसा करायचा आहे, याला वापरायचं कसं. ओके. वेबसाईट आपण खूप बघतो. याच्यात कंपन्यांची सर्व माहिती दिलेली आहे, हिस्ट्री दिलेली आहे, सर्व कंपन्यांची माहिती आहे. शेअर मार्केटमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत सर्व कंपन्यांची माहिती एनईसी आणि बीएससीच्या वेबसाईटवरती सापडेल. कुठं जायची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही, सर्व इथं तुम्हाला माहिती मिळेल. ओके. सो निफ्टी आणि सेन्सेक्स, ओके, हे 2 इंडेक्स आहेत. त्याला इंडेक्स म्हणतात. ओके. इंडेक्स सांगतो मी तुम्हाला इंडेक्स काय असते. तर आधी तुम्हाला मी सेक्टर दाखवतो. शेअर मार्केटमध्ये किती सेक्टर असतात. इथं दिसते, इथं सेक्टोरियल इंडायसेस दिसते सर्वांना. माझी स्क्रीनवरती माझी स्क्रीन दिसते. प्लीज बोला माझ्याशी कोणीतरी. हो दिसते. गुड. ओके. तुम्ही बोलले तर मला कळेल की तुम्हाला दिसत आहे. ओके. येस, गुड. सो इथं सेक्टोरियल इंडायसेस आहे आणि इथं सेक्टर बघा. निफ्टी बँक म्हणजे बँकिंग सेक्टरच्या कंपन्या, निफ्टी ॲटो म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरच्या कंपन्या, फायनान्शियल सर्व्हिस म्हणजे फायनान्शियल सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस 25/50. आणखी कंपन्या फायनान्शियल सर्व्हिस देणाऱ्या. ओके. एफएमसीजी. ओके. फूडच्या संबंधित कंपन्या आहेत एफएमसीजीच्या. आयटी सेक्टर, निफ्टी आयटी, मीडिया, न्यूज चॅनलच्या कंपन्या, टीव्हीच्या कंपन्या, जसं आपलं अमेझॉन वगैरे आहे तशा कंपन्या पण याच्यामध्ये. मेटलच्या संबंधित कंपन्या आहे, स्टील, टाटा स्टील, जिंदल स्टील, फार्मास्युटिकल कंपन्या, प्रायव्हेट बँक्स, रिअलिटी म्हणजे आयटी, असे वेगवेगळे 12 सेक्टर आहेत स्टॉक मार्केटचे. आणि या प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या कंपनीज आहेत. ओके. त्या कंपन्यांची सर्व माहिती, कंपन्यांचा सर्व फंडामेंटल डिटेल्स सर्व एनईसी इंडियाच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, सर्व कंपन्यांबद्दल. फक्त आपल्याला तो अभ्यास करून, तो अभ्यासाच्या अनालिसिस वरून आपल्याला ठरवायचं असते की माझ्यासाठी कुठल्या कंपनीचे शेअर आज स्वस्त आहेत आणि माझ्यासाठी कुठल्या कंपनीचे शेअर सध्या महाग आहेत. म्हणजे मी कुठल्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू हे आपल्याला कळलं पाहिजे. जर ब्लाइंडली फक्त जर नाव ऐकलं कुठल्याही कंपनीचं आणि यस हे खूप चांगली कंपनी आहे आणि मी इन्व्हेस्ट करतो, तर ते चुकीची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. ते होऊ शकते आपण महागीचा प्रोडक्ट घेतोय, असं होऊ शकतं ना, महागीचा प्रोडक्ट घेतोय. जसं आपण काही दुकानात आणायला जातो, सामान चॉकलेट आणायला जातो आणि तुम्हाला माहिती आहे की चॉकलेटची किंमत 5 रुपये आहे आणि जो तो दुकानदार 5 रुपयाचं चॉकलेट 10 रुपयाला तुम्हाला देते,
तर तुम्हाला माहिती असते की याची किंमत 5 रुपये, तुम्ही त्याला म्हणता आणि किंवा तुम्ही ते टाळता घेणं त्याच्याकडून. जर तो म्हणत असेल घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ. तर बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो, दुसऱ्या दुकानात जातो. नाही बाबा मला दुसऱ्या दुकानातून घेतो. जर आपली मजबुरी असेल, गरज असेल तर आपण 10 रुपये पण देतो. असं नाही. पण आपण टाळतो. का? तिथे महाग आहे. 5 रुपयाचा प्रोडक्ट आपल्याला तो 10 रुपयाला देत आहे. शेअरचं पण तसंच आहे. की आपल्याला माहिती असली पाहिजे याची खरी किंमत किती आहे आणि कुठल्या किमतीवर तुम्ही खरेदी करायला पाहिजे. याचा अभ्यास झाला तो शेअर मार्केटमध्ये सक्सेस. हे ज्याला कळते ते शेअर मार्केटमध्ये सक्सेस. हे ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी शेअर मार्केट सट्टा आहे. हे ज्यांना जमत नाही शेअर मार्केट त्यांच्यासाठी सट्टा आहे, स्ट्रेट अवे. आणि आता तुम्हाला ज्या लोकांनी म्हटलंय की शेअर मार्केट सट्टा आहे, याच्यात गुंतवणूक नका करू, तुम्ही त्यांना हा क्वेश्चन विचारा की तू कुठला अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट केली आणि कुठल्या कंपनीमध्ये केली, एवढं नक्की विचारा त्या, ज्यांना असं वाटतं. असं तर आहेत बरेच लोक असे, कारण की मला विचारतात, मला कॉल येतो, मला विचारतात, सर आम्हाला तर लोक सांगतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका, सट्टा आहे किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात. अरे त्यांचे पैसे का बुडाले? ओके, त्यांना एखाद्या वेळेस वेबिनार मध्ये ना मी बोलेल त्यांच्याशी, त्यांचे पैसे का बुडाले, तर त्यांना माहिती विचारू की दादा तुमचे पैसे का बुडाले आम्हाला सांगा. बरोबर. सो हे अशा प्रकारे वर्क होते. अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर नुकसान होत नाही. आता शेअर मार्केटमध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, ओके, हे तर झालं की कशा प्रकारे का करायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की एफडी मध्ये इन्व्हेस्ट करतात लोक, एफडी करतात, फिक्स डिपॉझिट, गोल्ड मध्ये करतात, जमिनीत करतात आणि लँड मध्ये करतात. जमीन म्हणजे लँड मध्ये. ओके. सो आता जर तुम्ही एफडीत इन्व्हेस्टमेंट केली, एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, ओके, एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट जर तुम्ही केलं तर अॅन्युअली तुम्हाला किती रिटर्न्स मिळतील एफडी मध्ये, कोण सांगते? जर 1,00,000 रुपयाची एफडी केली तर 1 वर्षानंतर त्या 1,00,000 रुपयाचे किती होतील? 1,00,000 रुपयानंतर किती होतील? 1,15,000. 1,15,000. 7,000 रुपये. करेक्ट. 7%. माझ्या स्क्रीनवरती मी इथं राईट साईडला बघा मार्क करतोय, इथं मार्केट कॅपिटलायझेशन लिहून आलेलं आहे, दिसते का? राईट हँड साईडला हो. इथं मार्केट कॅपिटल किती आहे? $4.34 ट्रिलियन. किती? $4.34 ट्रिलियन. ओके. जर इंडियन करन्सीमध्ये जर त्याला कन्वर्ट केलं तर किती होते ते? इथं बघा 361 कोटी लाख तेवढं टर्नओव्हर आहे इंडियन शेअर मार्केटचं. किती पैसा आहे बाजारात? त्या कंपन्यांचा, सर्व कंपन्यांचा पैसा इथं आहे. ओके, एवढ्या पैशात आपल्याला काम करायला मिळत आहे. इथं एक बँक नाही, किती साऱ्या बँक इथं पैसे टाकलेले आहेत, सर्व कंपन्या इथं आहेत. ओके, कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही बिझनेस पार्टनर होऊ शकता, कुठल्याही कंपनीचे होऊ शकता, फक्त कंपनीचा अभ्यास करणं तुम्हाला आला पाहिजे. राईट. सो येस, क्वेश्चन होता सर्वांसाठी की जर एफडी तुम्ही 1,00,000 रुपयाची केली तर एफडी तुम्हाला 1 वर्षात किती रिटर्न्स मिळतील? किती मिळतील 1 वर्षात? 1,15,000 कोणी म्हटलं? कुठली बँक देते 15% रिटर्न्स? 1,15,000 म्हणजे 15% रिटर्न्स कुठली बँक देते वर्षाला? कुठलीच बँक नाही देत 15% रिटर्न्स, कुठलीच बँक नाही देत. ओके, चेक करा कुठली बँक देत असेल तर आपल्या देशात गरिबी मिटून जाईल पूर्ण. 15% रिटर्न जर बँक द्यायला एफडी वरती. सिनियर सिटीजनला 8%च्या वर देत नाहीत. 8% खूप झालं सिनियर सिटीजनसाठी पण. ओके, म्हणजे ज्येष्ठ नागरिक 65 वर्षाच्या वरचे. ओके, सो मॅक्झिमम एफडी मध्ये जे रिटर्न येते ते येते 7%. आपण मिनिमम 6 मॅक्झिमम 7 म्हणजे 1,00,000 रुपयावरती 7%. ओके, म्हणजे जर आज एफडी केली तर 1 वर्षानंतर ते किती होतील तुमचे? 1,07,000 रुपये एफडी मध्ये. 1 वर्ष त्याला काही करू शकत नाही. आता 1 वर्षानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 1,07,000 रुपये जर आहेत तर 1 वर्षात महागाई किती वाढते? किती वाढते? महागाईचा ग्रोथ रेशिओ किती आहे? महागाई पण कमीत कमी 3 ते 4% वाढते. जास्त
त्यापेक्षा खूप जास्त टक्क्यानं वाढते. म्हणजे जर तुम्ही आज 1,00,000 रुपये, जे गोष्ट तुम्हाला महागाई वाढते म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आज 1,00,000 रुपयाला मिळत आहे, आज जी एखादी गोष्ट तुम्हाला जर 1,00,000 रुपयाला आज मिळत आहे मार्केटमध्ये, म्हणजे मार्केटमध्ये जनरल मार्केटमध्ये, ओके, ती वस्तू तुम्हाला 1 वर्षानंतर 1,00,000 रुपयालाच मिळेल का? 1,00,000 रुपयाला मिळेल का सांगा बरं? किती टक्के चान्स आहेत मिळण्याचे? तीच वस्तू तुम्हाला 1 वर्षानं 1,00,000 रुपयाने मिळण्याचे किती टक्के चान्सेस आहेत? नाही मिळणार. त्या सेम प्राइसवरती मिळण्याचे फक्त 5 ते 10% चान्सेस आहेत. म्हणजे सपोज एखादी जमीन जर 1,00,000 रुपयाला कोणीतरी देत आहे, एखादा प्लॉट आज, आणि 1 वर्षानंतर सेम तो प्लॉट तुम्हाला 1,00,000 रुपयाला मिळेल का? याला म्हणतात इन्फ्लेशन, महागाईचा दर, इन्फ्लेशन रेट. ओके, म्हणजे जर तुम्ही एफडीत 1,00,000 रुपये जमा केले आणि 1 वर्षानंतर ते 1,07,000 रुपये झाले, तर तुमचे ते ऍक्च्युअल 1,07,000 होत नाहीत, त्याच्यामधून महागाईचा दर मायनस होईल. म्हणजे जर 3% इन्फ्लेशन असेल तर तुमची जी एफडीची 1,07,000 ने 1,04,000 रुपये झाले फक्त. किती? 1,04,000 रुपये. कारण की महागाईचा दर त्याच्यामध्ये आपल्याला काउंट करावा लागतो. हे बँक आपल्याला सांगत नाहीत, हे कोणी सांगत नाही. बँकेवाले त्यांचं कशाला नुकसान करून घेतील? त्यांचा धंदा थोडी बंद करतील ते. ओके, प्लीज कोणी बँकवाले पर्सनली घेऊ नका. ओके, सो बिझनेस आहे. ओके, सर्वांसाठी तो आपापला बिझनेस, याला म्हणतात इन्फ्लेशन. मिनिमम 3% आपण घेतोय. म्हणजे एफडी वर तुमच्या तेवढा इंटरेस्ट नाही मिळत. म्हणजे एफडी वर 4 ते 5% रिटर्न्स होते. आता तुम्हाला मी शेअर मार्केटच्या कंपन्यांचे रिटर्न सांगतो. शेअर मार्केटच्या कंपन्यांचे रिटर्न सांगतो, किती किती मिळतात. किती किती मागील 1, 2, 3 वर्षात कंपनीने किती रिटर्न्स दिले आहेत. तुमच्या ज्या ओळखीच्या कंपन्या आहेत त्यांचे रिटर्न्स बघू. ओके, त्यांनी किती दिले आणि का, जर जास्त दिले असेल तर ते बघू, कमी दिले सर ते पण मी तुम्हाला सांगेल की का कमी असण्याचं रिझन काय असू शकते. सांगा बरं, तुम्हाला कंपनी माहिती आहे का कुठली शेअर मार्केट मधली? कोणाला माहिती आहे? टाटा मोटर्स माहिती आहे तुम्हाला? टाटा मोटर्स ऐकले का? मग फेवरेट कंपनी आहे ना टाटा मोटर्स. टाटा मोटर्स, ओके. टाटा मोटर्सनं 1 वर्षभरात किती रिटर्न्स दिले ते आपण बघू. टाटा मोटर्स, ज्याचे आपण गाड्या बघतो, टाटा मोटर्स मी तुम्हाला दाखवतो तुमच्या समोर. ओके, 1 वर्षातले हे बघा. इथं फंडामेंटल डिटेल्स मी टाटा मोटर्सचे ओपन केले आणि इथं 1 इयर सिलेक्ट केलं. 1 इयर टाटा मोटर्सचे रिटर्न्स बघावं 1 वर्षात किती आहेत, किती टक्के आहेत दिसते? प्लीज बोला माझ्याशी. 97.6%. 97.56%. म्हणजे टाटा मोटर्सचे शेअर जर तुम्ही 1 वर्ष आधी 1,00,000 रुपयाचे घेतले असते तर तुमचे आज 31 डिसेंबर 2023ला किती पैसे झाले असते? 1,97,000 रुपये. डबल. किती? 1,97,000 रुपये. तर 1,07,000 कुठं आणि 1,97,000 कुठं? त्याला म्हणतात स्टॉक मार्केट. टाटा मोटर्स असं आहे का ज्यांनी टाटा मोटर्स नाव ऐकलेलं नाही? कोणी आहे का? कोणी सांगा. आहे? नाही, सर्वांना माहिती आहे. पण आम्हाला कुठं कोण सांगणार कुठे इन्व्हेस्टमेंट करायची? कारण की आम्ही ज्यांना विचारलंय त्यांनी तर सांगितलंय शेअर मार्केट सट्टा आहे. बरोबर. दिवाळीच्या दिवशी शेअर मार्केट चालू असते संध्याकाळी. दिवाळीच्या दिवशी मी टाटा मोटर्सचे शेअर खरेदी करायला सांगितले. दिवाळीच्या दिवशी, दिवाळी होती 12 नोव्हेंबरला. 12 नोव्हेंबरला दिवाळी होती. 12 नोव्हेंबर पासून तर 31 डिसेंबर पर्यंत, म्हणजे साधारण 1.5 महिन्यात टाटा मोटर्सनं जे रिटर्न्स दिलं आहे ते आहे साधारण 20% पेक्षा जास्त. 20% पर्यंत, 20%. किती? 20. 1.5 महिन्यात. 1.5 महिन्यात कुठला देतो तुम्हाला बँकवाला? सोनं. दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही गोल्ड घेतलं असेल तर आज तुम्ही मायनस मध्ये आहे की प्रॉफिट मध्ये आहे? सांगा बरं. लॉस मध्ये आहे की प्रॉफिट मध्ये गोल्ड मध्ये आज? दिवाळीपासून सोनं महाग झालंय की स्वस्त झालंय आज? कोण सांगते? ज्यांनी दिवाळीला गोल्ड खरेदी केलं होतं ते मायनस मध्ये आहेत. दिवाळीच्या दिवसचा भाव आणि आजचा दिवसचा भाव चेक करा. आणि ते जर टाटा मोटर्सचे शेअर्स घेतले असते
दिवाळीच्या दिवशी तर तुमची 20% ग्रोथ झाली असती पैशांची. हा बिझनेस आहे. शेअर मार्केट हा एक व्यवसाय आहे, बिझनेस आहे. आणि त्या व्यवसायात जर शेअर जर कुठल्या कंपनीची आपण खरेदी करतोय तर आपण त्या व्यवसायाचे पार्टनर होत आहे, भागीदार होत आहे. त्याला आपल्या त्या कंपनीला आपण आपला पैसा देत आहोत काम करण्यासाठी. त्या कंपन्यांना पैशांची गरज असते. शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यांना पैशांची गरज असते. मग ते म्हणतात की तुमच्याकडे जे पैसे आहेत ते द्या आम्हाला. तुमच्याकडे 10,000, 5,000, 1,000, 2,000 म्हणजे जी शेअरची प्राइस आहे तेवढे पैसे ते मिनिमम घेतात. म्हणजे जर टाटा मोटरच्या शेअरची प्राइस आज किती आहे? 779 रुपये 95 म्हणजे 780 रुपयास टाटा मोटरच्या शेअरची प्राइस आहे. तर टाटा मोटरचं काय म्हणणं आहे की आम्ही तुमचे कमीत कमी 780 रुपये घेऊ शकतो. काय म्हणणं आहे टाटा मोटर्सचं? आम्ही कमीत कमी 780 रुपये तुमच्याकडून घेऊ शकतो आमच्या बिझनेससाठी. बरोबर? जर प्रॉफिट झालं तर आम्हालाही प्रॉफिट होईल, नुकसान झालं तर आम्हाला पण नुकसान. ती आहे इन्व्हेस्टमेंट. मग आपल्याला आता हे कळलं पाहिजे की टाटा मोटर्सच्या शेअर मध्ये गुंतवणूक कधी करायची आहे. जसं आपण कोणी आपल्याला जेव्हा आपल्याला पैसे मागतो तर पैसे मागायच्या आधी आपल्या माइंडमध्ये हे आलं पाहिजे, बाबा तू परत कसा देईल. पैसे तर द्यायला काही हरकत नाही, पण आपल्याला पण हे चेक करायचं आहे की त्या कंपनीला जर मी भागीदार होतो, त्या कंपनीचा जर मी पार्टनर होत आहे, त्या कंपनीला जर मी पैसे देत आहो तर ती कंपनी मला परत कसे देईल. परत कसे देईल तर परत करून देण्याचा त्या करावं लागतो त्या कंपनीचा अभ्यास, त्या कंपनीचं स्ट्रक्चर, त्या कंपनीचं अनालिसिस. हे ज्यांना येते, जे आपला जर ठीक वाटलं कंपनीचं अनालिसिस तर त्या कंपनी इन्व्हेस्टमेंट, जर ठीक नसेल तर त्या कंपनीपासून लांब. हे आहे शेअर मार्केट. असं चालते स्ट्रक्चर शेअर मार्केट. जर माहिती नाही ब्लाइंडली केलं तर नुकसान. बरोबर? कोणाकोणाला माझं बोलणं पटतंय, कोणाला ठीक वाटतंय, कोणाला जर ठीक वाटत असेल तर ओके, नसेल तर नो. ओके. जर काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, डिस्कस करायचं असेल तर डिस्कस पण करू शकता. येस. गुड गुड गुड. चालेल, बोलायचं आहे कोणाला बोलू शकता माझ्याशी. सो येस, थँक्यू. हॅलो. येस बोला सर. हा सर, एक प्रश्न होता. येस बोला. नाव सर तुमचं? म्हणजे आपण जर समजा मला शेअर तुमचं नाव मार्केटमध्ये सांगा प्लीज. शिवाजी गई बोलतो सर, खामगावरून. येस बोला सर. आपण जर शेअर मार्केटमध्ये 1-2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले समजा, हा, तर भविष्यात त्याचं म्हणजे सिक्युअर्ड राहतात ना ते, म्हणजे अजून मला पूर्ण माहिती नाही त्याच्याबद्दल म्हणून विचारतो. तुम्ही वेबिनार मध्ये अटेंड केला की स्टार्ट पासून आहे तुम्ही आजच्या वेबिनारला? नाही, मी मध्येच अटेंड केला. ओके ओके. मी रेकॉर्डिंग करत आहोत वेबिनार, मी पाठवणार. ओके. तर तुम्ही एकदा बरं. रेकॉर्डिंग जी आहे ती स्टार्ट पासून बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी. ओके. बरं मी बरं तेच बरं. सांगत आहो वेबिनार मध्ये. तुमचा क्वेश्चन काय आहे की माझे पैसे सिक्युअर राहतील की नाही राहतील, हा क्वेश्चन आहे ना हा तुमचा? हा. तुम्हाला असं वाटतंय का की एसबीआय कधी बुडणार, असं वाटतंय कधी? नाही नाही तुम्हाला असं वाटतं की टाटा मोटर्स रस्त्यावर येईल, वाटते का? नाही नाही रिलायन्स रस्त्यावर येईल असं वाटते कधी? नाही. नाही वाटत ना? हा. बस मग अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. फक्त ती कुठल्या वेळेस करायची आहे हे समजलं पाहिजे. एचडीएफसी बँक शेअर मार्केटमधली सर्वात मोठी कंपनी आहे भारतातली. बरं, समजा आता हे हा. अकाउंट माझ्या नावाने एंजल वनचं आहे, माझं अकाउंट ओपन केलं आहे. हम्म. त्यात माझा भरपूर लॉसही झाला. काय झाला लॉस? आ, कुठे शिकले शेअर मार्केट तुम्ही? ते शिकलोच नाही ना, म्हणून तर झालं. कोण जबाबदार आहे त्या नुकसानाला? तेच आता मीच आहे, स्वतः माझ्या मित्राने हा. चालू केलं, मित्रासोबत मित्र बसून कुठे केलं. शिकला? मित्र शिकला आहे, काय नुकसान झालं? तर त्याच्यासोबतच केलं तर त्यात लॉसच झालं, मग मी बंद केलं शेवटी. Good. मग मग trading. शेअर मार्केट सट्टा आहे, शेअर मार्केट खराब आहे, है ना? नाही. असं वाटायला लागलं होतं, पण मग आता तुमचे मी भरपूर वेबिनार जॉईन केले Good. याच्या अगोदर, आणि तुमचे युट्यूबवर व्हिडिओ पण मी फक्त तुमचेच व्हिडिओ बघतो, कारण Good. जरा मनालाही पटतात आणि व्यवस्थित समजतातही. थँक्यू. तर म्हणून आता मी तुमचा वेबिनार जॉईन करून तुम्हाला एक प्रश्न तोच विचारायसाठी मी भरपूर 2-3 वेळा प्रयत्न केला, पण तो काही झाला नाही. विचारा की हे क्वेश्चन. पैसे आपले सिक्युअर राहतील की नाही हेच मला माहित नाही. नाही, ऍक्च्युली हा बिझनेस आहे. ओके. हा. शेअर मार्केट हा एक व्यवसाय आहे. आता तुम्ही स्वतःचा हा. जरी व्यवसाय केला तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, आता हा व्यवसाय आहे, या व्यवसायात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात
शेअर हा. मार्केटमध्ये जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करतात इट मीन्स तुम्ही कुठल्या तरी व्यवसायाचे भागीदार होत आहात. मग तो व्यवसाय हा. टाटा मोटर्सचा असू शकतो, रिलायन्सचा असू शकतो, हा. नेसलेचा असू शकतो, एचडीएफसी बँकेचा तुम्ही पार्टनर होऊ शकता, एसबीआयचे पण पार्टनर होऊ शकता. ओके, हा. हा. तुम्ही हा. त्या कंपनीचे शेअर घेताय इट मीन्स तुम्ही त्यांचे हा. पार्टनर होत आहे. ओके, मग तुम्हाला बरोबर. इन्व्हेस्टमेंट कधी करायची हे तुम्हाला कळलं हा. पाहिजे. हा. हा. बरोबर. जसं हा. तुमचं खामगाव आहे, खामगावला हा. आपला नंदुरा रोड आहे. हो. कुठला एरिया तो नंदुरा रोड म्हणजे नांदुरा रोड आपला सुटाळा विटाळा इकडे येतो. टाळा. आता तुम्हाला त्या एरियात तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की त्या एरियातले जमिनीचे भाव तिकडचे चांगले आहे की अकोला रोडचे चांगले आहे. तुम्हाला हे हम्म. कळलं पाहिजेत ना. जर हम्म. तुम्हाला तिथली जमीन घ्यायची आहे खामगावच्या एरियात कुठली तरी, बरोबर, हा. मग तुम्ही कुठल्या एरियातली घेणार जिथं भाव वाढेल भविष्यात, हो. कुठे घेणार तुम्ही, बरोबर हा, आहे. जिथं कमी आहे, आता सध्या कमी आता आहे आणि कमी आहे घ्यायचं आणि का? उद्या वाढू शकते. हे बेसिक हो. अंडरस्टँडिंग हो. आहे. हे हा. ज्यांना हा. कळलं त्याला धंदा कळला. बरोबर. बरोबर ना. हे आज हम्म. कमी असले पाहिजे, उद्या वाढलं पाहिजे. शेअर मार्केट तसंच आहे ना. आज शेअरचे भाव कमी असले पाहिजे आणि उद्या वाढले पाहिजे. हे ज्यांना समजलं तो शेअर मार्केट ते सक्सेस. बरं, बरोबर. आणखी एक हा. अनुभव आणखी आला. मी जेव्हा ट्रेडिंग करत होतो हम्म. 1 वर्षाच्या अगोदर, तर हम्म. हे जे ऍप्स बनवले आहे, एंजल वन म्हणा किंवा जेरोदा हम्म. म्हणा, हम्म. तर यात तर काही असं हे नाही ना, सेटिंग वेटिंग काही असते नाही काय? नाही नाही. ते अरे बाबा सरकार आहे, गव्हर्नमेंट आहे हे बाबा. गव्हर्नमेंटच्या हा. कंपन्या आहेत, गव्हर्नमेंटची कितीतरी गव्हर्नमेंट काय करते, सरकार जो खूप नाही, सारा मी पैसा आहे. ऑप्शन लिसन एक मिनिट, ऑप्शन हा. हा. एकच मिनिट द्या फक्त. सरकार जो कितीतरी पैसा आहे, गव्हर्नमेंट जो माहितीये तुम्हाला, गव्हर्नमेंट हो. जो खूप सारा पैसा आहे आपल्या देशातलं सरकार. सरकार हा. पैसा काय करते, भारत सरकार वेगवेगळ्या हा. योजना म्हणजे वेगवेगळे स्कीम्स, जसं सरकारची घरकुल योजना आहे, नळ योजना आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देते, बरोबर आहे की हा. नोकरीसाठी आहे सरकारचे खूप सारे स्कीम्स आहेत. सरकार त्या स्कीम्स मध्ये पैसा लावते, लोकांच्या हा. कल्याणासाठी पैसा लावते आणि त्याच्यातला काही पैसा स्टॉक मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करते. की हा. जसं सरकार एसबीआय मध्ये सरकारची भागीदारी आहे, एसबीआय मध्ये सरकार गुंतवणूक करते. नंतर म्हणजे हम्म. जसं तुम्ही पार्टनर होता तसं गव्हर्नमेंट पण पार्टनर आहे त्यांचं. ओके, गव्हर्नमेंटचं हम्म. फायनान्स डिपार्टमेंट, ओके, अर्थ हम्म. म्हणजे इकॉनॉमिकल डिपार्टमेंट आपलं. सो हम्म. एचडीएफसी बँक आहे, रिलायन्स आहे, अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सरकारची भागीदारी आहे. एलआयसी आहे, एलआयसी मध्ये भागीदारी आहे. मग तुम्ही कसं म्हणताय की पैसा बुडणार? नाही. पैसा तुमचा कोणत्या केसमध्ये बुडेल, जर तुम्ही चुकीच्या वेळी बुड आणि चुकीच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करताय तेव्हा. नाही बुडण्याचं तसं नाही. हे जे ऍप्स आहेत, हे एंजल वन किंवा जेरोदा म्हणा, नाही नाही, मी ते एंजल गव्हर्नमेंट वन आहे. ओके, ते पण नाही. ओके, ते सर्व मी गव्हर्नमेंट एंजल आहे. वन वापरत आहे. एंजल वन मधून ट्रेडिंग केली, तर बऱ्याच वेळा असं झालं, मी कॉल किंवा पुट घेतले, ऑप्शन मध्ये घेऊन बघितले, मी आपला तर ते वेबिनार कॉल पुट वरती नाही आहे. ओके, लक्षात घ्या. ओके, तुम्ही खूप वरचं बोलत आहात. म्हणजे तुम्ही अशा मार्केटच्या अशा लेवलवरती काम करत आहात. तुम्हाला नॉलेज हा. हा. नाही म्हणताय आणि तुम्ही काय माहितीये का, तुम्ही आगीत स्वतःला झोकून दिलं. ओके, हा. 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 समजलं ना. तुम्हाला हा. एबीसीडी माहिती नाही आणि डायरेक्ट तुम्ही आगीत झोकून दिले, ते तर खूप रिस्की होऊन जाईल. ओके, हा. त्याच्यावर हा. नाही पुढे बोलायचं. पुढचं केलं, पुढचं तुम्ही खूप म्हणजे डायरेक्टली तुम्ही म्हणजे कार, म्हणजे मी जसं सुरुवातीला सांगितलं ना, तुम्ही गाडी नाही घेतली, तुम्ही एक रेसिंग कार घेतली विकत. ओके, हा. गाडी हा. चालवता येत नाही, रेसिंग कार घेतली आणि ते चालवली तुम्ही, असं म्हणू असं. शकतो आपण. ओके, हा. हा. गाडी हा. घेतली नाही तुम्ही, डायरेक्ट रेसिंग कार घेतली आणि ते स्वतः चालवतात गाडी. तुम्हाला मोटरसायकल चालवता येत नाही, रेसिंग कार तुम्ही चालवायला घेतली. ओके, 100% हा. ऍक्सिडेंट. ओके, सो बर बर. तसं नाही. ठीक ओके, ठीक सो ठीक. आणखी कोणाला बोलायचं आहे प्लीज बोला माझ्याशी. सर आपल्याकडे ओएडीची कमी आहे प्लीज. ओके, बाकी आणखी कोणाला बोलायचं आहे माझ्याशी? काही शंका डाऊट असेल तर बोला माझ्याशी, मग मी पुढे. ओके, सो आपण शेअर मार्केट विषयी मी सांगितलं की कंपन्यांमध्ये, आता हे कंपन्या कशा निवडायच्या, कुठून निवडायच्या, ह्याची सिस्टम आहे, प्रोसेस आहे. गुंतवणूक कधी करू शकतो. जर तुम्ही असं ब्लाइंडली जर कुठे इन्व्हेस्टमेंट करत असणार किंवा त्या कंपनीचा अभ्यास न करता जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमचं नुकसान होणं अटळ आहे. सिम्पली जसं मी तुम्हाला जमिनीचं उदाहरण दिलं की आपल्या एरियामध्ये जर आपल्याला लँड जर परचेस करायची असेल तर जमीन, तर आपण पाहतो की कुठल्या एरियातले भाव कमी आहेत आणि उद्या भाव वाढू शकतील का. सेम शेअर मार्केटचं तसं आहे की जर आज कुठल्या शेअरची किंमत कमी आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि उद्या त्या शेअरची किंमत वाढेल का हे ओळखता आलं पाहिजे. हे ज्याला जमलं तो शेअर मार्केटचा किंग. त्याला हे जमलं तो शेअर मार्केटचा किंग, सिम्पली. ओके, शेअर मार्केटची डेफिनेशन स्वस्तात घ्यायचं, महागात विकायचं, स्वस्तात घ्यायचं, महागात विकायचं. ओके, आणखी एक कंपनी आहे तुमच्या ओळखीच्या कंपन्या सांगतो. ही आहे एचडीएफसी बँक, सर्वांच्या परिचयाची आहे.
HDFC बँक. आपण HDFC बँकेचे रिटर्न्स बघू. 1 वर्षात किती दिले HDFC बँक. एक वर्षात HDFC बँकेने किती रिटर्न्स दिले? येस, HDFC बँकेनं 1 वर्षात रिटर्न्स दिले फक्त 4.95%. म्हणजे जर HDFC बँकेत 1 वर्षात जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुम्हाला किती मिळाले असते? फक्त 5,000 रुपये. याचा अर्थ HDFC बँक खराब आहे का? नाही. HDFC बँकेचं व्हॅल्युएशन वर झालेलं आहे. HDFC बँकेच्या शेअरची प्राइस ऑलरेडी वर गेलेली आहे. म्हणजे 1 वर्षात ही कंपनी गुंतवणूक करण्यासाठी योग्य नव्हती. हे अंडरस्टँडिंग असली पाहिजे. याचा अर्थ हा नाही की HDFC बँक खराब आहे. तुम्ही गुगलवर सर्च करा की शेअर मार्केट मधली भारतातली सर्वात मोठी कंपनी कुठली आहे, तर नाव येईल HDFC बँकेचं. मग रिटर्न HDFC बँकेने कमी दिले. अरे ते योग्य वेळ नव्हती तेव्हा गुंतवणूक करायची. आता जर तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कराल आणि त्यांना जर रिटर्न्स नाही दिले तर काय, शेअर मार्केट खराब आहे. तसं आपल्याला हे कळलं पाहिजे की माझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणं आता HDFC बँकेत योग्य आहे की टाटा मोटर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं माझ्यासाठी योग्य आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. एक आणखी कंपनी REC. ओके, REC ही कंपनी रेल्वेला फायनान्स करते. रेल्वे गव्हर्नमेंट जे आहे, रेल्वेला पैसा देते, फंड्स देते. किती रिटर्न्स आहेत या कंपनीचे 1 वर्षातले? बघा बरं, कोण सांगते? 1 वर्ष मी सिलेक्ट केलेलं आहे. 1 वर्षात किती रिटर्न्स दिले? 242%. 242% म्हणजे 1 लाख रुपयाचे किती? 2.5 लाख रुपये. 3.5 लाख रुपये. 1 लाख मुद्दल, ती 2.5 लाख रुपये प्रॉफिट 1 वर्षात. हे कळलं पाहिजे आपल्याला की मला इन्व्हेस्टमेंट कधी आणि कुठं करायची. खूप साऱ्या कंपन्या आहेत अशा. आणि मध्ये मध्ये जे डिव्हिडंड येतात ते तो वेगळा आहे. डिव्हिडंड म्हणजे बोनस, म्हणजे आपल्याला प्रॉफिट देतात, ते लाभांश म्हणतात त्याला, डिव्हिडंड. ओके, सो खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण डिस्कस करू शकतो. ओके, स्टॉक मार्केटविषयी तुमच्या काही शंका असतील तर बोला माझ्याशी. तुमचे क्वेश्चन्स असतील तर बोला, त्याच्यावर डिस्कस करू. सर आपला क्लास कधी चालू होणार आहे? येस, Online? सांगतो. ओके, सांगतो. आणखी याच्या संबंधित विचारा मार्केट विषयी. ओके, ते तर मी सांगेलच. मार्केट विषयी काही तुम्हाला काही हिडन सिक्रेट्स, काही ऐकलेल्या गोष्टी, काही माहिती असलेल्या गोष्टी, तुमच्या सर, मनात चार्ट काही बघून- मिथ, म्हणजे तुम्ही तुम्हाला काही सांगितलेलं आहे असं काही असेल तर सांगा ना, ते डिस्कस करू. होऊ शकते बाकीच्यांचे पण फायद्याच असू शकते ते. बोला. चार्ट बघून येस, बोला सर. चार्ट बघून मार्केट कसे ओळखायचे? ओके, सांगतो. ओके, आणखी स्विंग ट्रेडिंग फायदेशीर आहे का? काय बोलले सर? स्विंग ट्रेडिंग जे आहे ती फायदेशीर असते का? यस, सर्वात फायद्याचं आहे स्विंग ट्रेडिंग. ओके, स्विंग ट्रेडिंग म्हणजे एक प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आहे सर. ओके, फायद्याचं आहे. येस, बोला आणखी. सर जसं तुम्ही बोललात, हॅलो, बोला सर. तुमचं नाव सर? जयेश माझं नाव आहे सर. हम्म. मी ठाण्यावरून बोलतोय. तर जसं तुम्ही बोललात की आपण कधी ट्रेड घ्यायचं आणि कधी त्याला एक्झिट करायचं, ओके, ओके, इन आणि आउट जी प्रोसेस आहे ती एकदा बरोबर. तुम्ही दाखवाल का? इन आणि आउट म्हणजे प्रोसेस. आपल्याला हा त्याला- म्हणजे लाईक ओके, ऍक्च्युली आपल्याला बाय जे करायचं ते ऑर्डर बुक वरती करायचं. ऑर्डर बुक, जसं आपण ऑर्डर बुक म्हणजे सपोज आता मला टाटा मोटर्सचे शेअर्स घ्यायचे आहेत. इथं ही माझी झिरोदाचा प्लॅटफॉर्म आहे हा. ओके, म्हणजे माझं जिथं नाही सर, ते मग- ते समजलं मला. मग- बाय आणि आपण एक्झिट कधी केलं पाहिजे ते शेअर्स घेऊन? हा, जसे ओके शॉर्ट टर्म साठी ठेवले पाहिजे, लॉंग टर्म ओके साठी ओके ठेवले ओके पाहिजे? ओके गुड. डिपेंड करते मोस्टली. एक आयडियल इन्व्हेस्टर जो आहे, ओके, जो ज्यांच्याकडे वेळ आहे मार्केट देण्यासाठी, जे खूप बिझी शेड्यूल ज्यांचं असते, ज्यांना मार्केटला वेळ देता येत नाही, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कॅटेगरी आहे इन्व्हेस्टरची. ज्यांना वेळ आहे, सर्वसामान्य ते मार्केटला दिवसभरात 1-2 तास देऊ शकतात, ही एक कॅटेगरी आहे. असे लोक आहेत की ज्यांना फोनचा ऍक्सेस नसतो किंवा कम्प्युटरचा ऍक्सेस नसतो, त्यांच्या ड्युटीमध्ये म्हणजे त्यांच्या कामात असते. म्हणजे असे बरेचसे लोक आहेत जे IT मध्ये काम करतात पण त्यांना फोनचा ऍक्सेस नाही.
त्यांना कंपनीचं सिस्टम युज करावं लागतं आणि प्रायव्हेट वेबसाईट ते बघू शकत नाही. प्रायव्हेट म्हणजे बाहेरच्या वेबसाईट ते बघू शकत नाही. त्या लोकांसाठी इन्व्हेस्टमेंट करायची 2-3 महिन्यासाठी. ज्यांना ऍक्सेस आहे मोबाईलचा सिस्टमचा ते लोक स्विंग ट्रेडिंग करू शकतात. स्विंग ट्रेडिंग मधून वीकली म्हणजे एक आठवड्याला 10 दिवसाला 3% रिटर्न्स घेऊ शकता मिनिमम. वीकली 3%, महिन्याचे किती झाले? 312%, 10% मिनिमम घेऊ शकता तुम्ही स्विंग ट्रेडिंग. ओके, म्हणजे 3-4% जर होत असेल तर तुम्ही ते शेअर सेल करायचे, पुन्हा दुसरी कंपनी निवडायची, त्याच्यात इन्व्हेस्ट करायचं. 3% प्रॉफिट झालं, शेअर सेल करायचे, दुसऱ्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायचं. 3% म्हणजे वर्षाचे होतात महिन्याचे 10% म्हणजे 100%, म्हणजे वर्षाला पैसा डबल तुमचा, 1 वर्षात पैसा डबल. पण हे सिस्टम आहे, ते शिकावं लागेल. ओके, सिस्टम शिकल्याशिवाय जमणार नाही. येस, आणखी कोणाचा क्वेश्चन होता? ओके, सो चार्ट कसा रीड करायचा? ओके, चार्ट कसा रीड करायचा आणि हॅलो, ऑर्डर सर. कशी प्लेस करायची? येस, बोला. सर, जो आपला हे असणार आहे समजा कोर्स, त्यामध्ये स्विंग ट्रेडिंग बद्दल शिकवलं जाणार आहे का? येस, ओके. हे बघा, माझी स्क्रीन दिसते, एक्सेल शीट दिसते. हो सर. गुड. सो एक्सेल शीट मध्ये मी कोर्सचा सिलेबस मेन्शन केलेला आहे. मी स्टॉक मार्केटचे क्लासेस घेतो, म्हणजे स्टॉक मार्केट, शेअर मार्केटमध्ये कशा प्रकारे काम करायचं आहे त्याची पूर्ण बेसिक पासून आम्ही कोचिंग प्रोव्हाइड करतो. कशा प्रकारे काम करायचं आहे, जी सिस्टम मी तुम्हाला आता दाखवलं की कंपनीचे शेअर कधी स्वस्त असतात हे कसं ओळखायचं, कधी महाग असतात, कुठल्या कंपनीचे असतात. HDFC बँक चांगली असूनही आपल्याला त्यांनी 1 वर्षात रिटर्न्स दिले नाही. टाटा मोटर्सने आपल्याला 1 वर्षात पैसा डबल केला आहे. दोन्ही ओळखीचे नाव आहेत आणि चांगल्या कंपन्या आहेत. पण असं याचा अर्थ हा होत नाही की त्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ नाही, असं आपण बिलकुल कन्क्लूड करू शकत नाही. सो आमच्या कोर्समध्ये आम्ही सर्व माहिती बेसिक पासून शिकवतो की शेअर मार्केट काय आहे, कशासाठी बनलेलं आहे, इव्हन फॉर्म की बेसिक काय आहे शेअर मार्केटचं इन्व्हेन्शन का झालं आहे, कशासाठी झालेलं आहे. झिरोदा ऍप वरती आम्ही शिकवतो, म्हणजे सिस्टम वरती जे शिकवतो ते झिरोदा मध्ये शिकवतो आणि ऍप वरती पण झिरोदा मध्ये काम करायला शिकवतो. मनी मॅनेजमेंट हे टॉपिक आहेत कोर्समध्ये जे आम्ही कव्हर करतो. मनी मॅनेजमेंट म्हणजे पैशाचं नियोजन कसं करतं शेअर मार्केटमध्ये, किती पैसे आपण टाकायला पाहिजे, किती नाही टाकायला पाहिजे. रिस्क असते, म्हणजे रिस्क म्हणजे काय असते, आपण शेअर मार्केटमध्ये जेव्हा गुंतवणूक करतो म्हणजे आपण एका बिझनेसला आपले पैसे देत आहोत. ओके, जसं टाटा मोटर्समध्ये देत आहोत, तर टाटा मोटर्सचे शेअर खरेदी करतो म्हणजे टाटा मोटर्सला आपण आपले पैसे देत आहोत. तर मग ते पैसे किती द्यायला पाहिजे, कुठल्या वेळेस द्यायला पाहिजे, किती मी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. जर माझा 50,000 रुपये पगार असेल तर शेअर मार्केटमध्ये मी 50,000 पैकी किती पैसे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हे पण आम्ही शिकवतो. याला म्हणतात मनी मॅनेजमेंट. ज्यांना मनी मॅनेजमेंट येते ते शेअर मार्केटमध्ये सक्सेस आहेत. नाहीतर 50,000 पगार आहे, मी 50चे 50,000 शेअर मार्केटमध्ये बुडवतो आणि दुसऱ्या दिवशी मार्केट खाली आलं, मग काय शेअर मार्केट सट्टा आहे, असं नाही झालं पाहिजे. त्याला आता मनी मॅनेजमेंट, ज्यांना जमते ते लोक सक्सेस. ओके, रिस्क रिवॉर्ड रेशो तेच, प्रॉफिट किती घ्यायला पाहिजे आणि नुकसान किती घ्यायला पाहिजे, त्याला म्हणतात रिस्क रिवॉर्ड रेशो. ओके, सो कॅन्डल स्टिक पॅटर्न, रिस्क रिवॉर्ड रेशो, वेगवेगळे स्ट्रक्चर असतात कॅन्डल्सचे, म्हणजे जे चार्ट रिडिंग ज्याला म्हणतात चार्ट, ते पण अगदी बेसिक पासून कव्हर करतो. कॅन्डलचे वेगवेगळे प्रकार असतात, जे चार्ट असतो, चार्टवरती कॅन्डल्स असतात, ते पूर्ण शिकवतो कुठल्या प्रकारचे कॅन्डल्स असतात. आणि स्ट्रॅटेजी म्हणजे शेअर कसे बाय करायचे, कुठले बाय करायचे आणि ते करण्यासाठी नेमका कुठला अभ्यास कशा प्रकारे करायचा, हे सर्व आम्ही आमच्या क्लासमध्ये कव्हर करतो. ओके, तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर बनवण्याची जबाबदारी माझी. तुम्हाला कोणाला विचारायची गरज पडणार नाही. की कुठला शेअर खरेदी करू. लोक तुम्हाला विचारतील, मार्क माय वर्ड, लोक तुम्हाला विचारतील की दादा मी कुठला शेअर घेऊ, आणि तुम्ही पण त्यांना असं वर्बली नाही सांगणार रिलायन्स चांगली आहे म्हणून किंवा टाटा चांगली आहे म्हणून नाही. तुम्ही त्यांना अशा प्रकारे सांगू शकणार की हेच का घ्यायचे, याच्यामागे रिझन काय आहे. ओके, जर त्यांनी तुम्हाला विचारलं, तुम्हाला सांगता येईल आणि आलं पाहिजे हेच शेअर मी का घेऊ. ओके, त्याला म्हणतात फंडामेंटल स्टडी आणि टेक्निकल स्टडीचा अभ्यास करून शिकणे. सो हे सर्व आम्ही आमच्या कोर्समध्ये कव्हर करतो. ओके, सो नवीन बॅच जी आहे ती आमची 5 जानेवारी पासून चालू होत आहे. इक्विटी सेगमेंटची बॅच असते, 15 स्टुडंटची बॅच असते. जसं आता तुमच्यासोबत मी बोलत आहोत लाईव्ह मध्ये. ओके, तसंच आमचं कोचिंग असते. ओके, 15 स्टुडंटचा क्लास असतो, 15 स्टुडंट्सला आम्ही लाईव्ह मध्ये शिकवतो सर्वांना समजेपर्यंत 1 to 1.
ओके, 1 to 1 समजेपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला कळतील. ऑर्डर बुक पासून तर शेअर सिलेक्शन पर्यंत प्रॉफिट आणून देण्याची जबाबदारी आमची. ओके, किती पैसे घेऊन काम करायचं ते पण आम्ही शिकवतो क्लासमध्ये. बरोबर. सो 5 जानेवारीला क्लास चालू होत आहे. रात्रीचा टायमिंग आहे 9:15 ते 10:15 आणि 1 महिन्यासाठी क्लास आहे. ओके, म्हणजे 5 जानेवारी पासून पुढच्या 5 फेब्रुवारी पर्यंत. त्याच्यानंतर आमचा लाईफ टाईम सपोर्ट असतो. लाईफ टाईम सपोर्ट म्हणजे आमचे जे ऑफिशियल ग्रुप आहे आमचा, ओके, आमचा मराठी शेअर मार्केटचा, त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड केले जाते. त्याच्यामध्ये मी स्वतः शेअर रिकमेंड करतो सर्वांना कुठले घ्यायचे, स्विंग ट्रेडिंगसाठी शेअर कुठले घ्यायचे आणि ते त्याच्यामधून कधी एक्झिट व्हायचं हे सर्व मी स्वतः रिकमेंड करतो. माझा आवाज येत नाहीये का? मेसेज आला आहे मला, येतोय ना? ओके. सो हे सर्व मी रिकमेंड करतो आमच्या ग्रुपमधून. आणि ड्युरिंग द क्लास आणि क्लास झाल्यानंतरही जर तुम्हाला कसलीही अडचण आली तर त्याच्यासाठी आमचा सपोर्ट नेहमी असतो. मी तुम्हाला नेहमी सपोर्ट करतो त्याच्यासाठी. सोबतच क्लास शिकताच, ओके, क्लास शिकताच तुम्ही तुमची क्लासची फीज पण रिकवर करणार. म्हणजे शिकताच तुम्ही ट्रेडिंग करायला लागणार. ओके, शिकताच हे साधारण 15 दिवस झाले म्हणजे अर्धा क्लास झाला आपला. 1 महिन्याचा क्लास आहे. अर्धा सेशन झाल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल रिअल मध्ये काम करायला सांगणार आणि ते करतानीच तुम्हाला प्रॉफिट येईल. ओके, असं आपण काम करू म्हणजे शिकणार आणि अर्निंग पण करणार. ओके, त्याच्यानंतर 1 महिन्याचा क्लास झाल्यानंतर ग्रुपमध्ये आल्यानंतर रेग्युलर आपलं काम चालू होईल. रेग्युलर तुमची इन्व्हेस्टमेंट चालू होईल. शेअर घ्यायचे विकायचे. ओके, छोट्या अमाऊंट मध्ये आपण इनिशियली स्टार्ट करून देतो. स्टुडंटला मी छोट्या अमाऊंट मध्ये सांगतो आणि मग ग्रॅज्युअली तुमची जी लिमिट आहे तुम्ही ते वाढवू शकता. हे आहे शेअर मार्केटमध्ये काम करण्याची सिस्टम. जर तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत आणि 10,000 रुपये घेऊन जर तुम्ही सर्व पैसे घेऊन जर काम करताय ते सिस्टम नाही. ते ब्लाइंडली सट्टा लावून. ओके, तो ब्लाइंडली सट्टा लावणे हा एक बिझनेस सेटअप आहे. बिझनेस आहे, हा व्यवसाय आहे आणि व्यवसायासारखाच केला पाहिजे. बरोबर. जो व्यवसाय आपल्याला समजतो तो करायचा. बरोबर. आपण कुठलीही पैसे आहेत म्हणून काहीही करत नाही आपण. जर तुम्हाला मी म्हटलं की पैसे आहेत, तुम्ही हॉर्स रायडिंग वरती पैसे लावा, तुम्ही लावणार का? कारण की तुम्हाला त्यातलं काही नॉलेज नाही. क्रिकेटचा सट्टा लावणार का? नाही, तुम्हाला माहिती नाही. ओके, ज्या गोष्टीचा अभ्यास आहे तिथं पैसे लावायचे आहेत आणि ते पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे, त्याचा अभ्यास कसा करायचा ते आम्ही आमच्या क्लासमध्ये कव्हर करतो. बेसिक पासून तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे मुलं असतील त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपला देश खूप ग्रो करत आहे इकॉनॉमिकली. जर आजच्या डेटमध्ये जर तुम्ही शेअर मार्केटचं नॉलेज नाही घेत आहात तर तुम्ही फायनान्शियली ग्रो नाही करू शकता. शेअर मार्केट हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे. सर्व कुठलाही सेलिब्रिटी असो, भारत सरकार असो, बँक असो, कोणी असो, सर्व कंपन्या शेअर मार्केटमध्ये आहेत आणि सर्व एक दुसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट करतात. जर तुमचं SBI मध्ये जर अकाउंट आहे किंवा HDFC बँकेत आहे किंवा कुठल्याही बँकेत आहे, त्या बँक काय करतात, आपला पैसा घेतात आपल्याकडून आणि त्याच्यातला काही पैसा ते इन्व्हेस्ट करतात स्टॉक मार्केटमध्ये. ओके, आपला पैसा इन्व्हेस्ट करतात म्हणजे पैसा आपला घेतात आणि इन्व्हेस्ट करतात आणि बिझनेस आपल्या पैशानं करतात. तो आहे बिझनेस. आपण त्यांना पैसे देतो. बँकमध्ये जेव्हा आपण FD करतो तेव्हा आपल्याला बँक 7% रिटर्न्स देते आपल्याला. किती? 7%. आणि बँकेकडून जर आपण लोन घेतलं पर्सनल लोन तर आपल्याला 12% इंटरेस्ट द्यावं लागते. माहितीये? बँकेला पर्सनल लोन आपण किती इंटरेस्ट पे करतो पर्सनल लोन वरती? 12%. आणि जर आपण जेव्हा बँकेत FD करतो तेव्हा बँक आपल्याला देते 7%. तो आहे त्यांचा बिझनेस. ओके, धंदा याला म्हणतात. असा करायचा असतो. आपणही तसेच धंदे करू. ओके, सो नवीन बॅच चालू होत आहे. तुम्ही ज्यांना जॉईन करायचं आहे ऑलमोस्ट बॅच फुल झालेली आहे. तुम्ही जॉईन करू शकता. माझा नंबर्स मी इथे डिस्प्ले करतो, माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर मला विचारा. मी नंबर माझा शेअर करतो. येस सर, येस, बोला सर. ही आपली 5 तारखेपासून तुमची बॅच चालू होते. एक्झॅक्टली त्याची फीज किती असणार आहे? येस सर, क्लासची फीज आहे 4,500 रुपये सर. 4,500. ओके, आणि डेली क्लास असणार आहेत सर? मंडे टू फ्रायडे क्लास होईल सर. ओके, मंडे टू फ्रायडे. मंडे टू फ्रायडे आणि एखाद्या वेळेस सॅटर्डे होईल जर वीकडेज मध्ये जर नाही झाला तर. ओके, आणि पेमेंट काय? पेमेंटची लिंक वगैरे किंवा मी माझा नंबर इथं डिस्प्ले केलेला आहे. आलाय माझा नंबर सर्वांना? नाही सर. नंबर नाही आला? ओके, नाही. आला सर, 86 वाला ना? हा माझा पेमेंट नंबर आहे. ओके,
फोन पे गुगल पे नंबर आहे माझा. ओके, तुम्ही याच्यावरून पेमेंट करू शकता. ओके, जे आता इमिजिएटली करतील त्यांना ₹500 डिस्काउंट. ओके, ते ₹4000 पेमेंट करू शकतात. ओके, ₹4000 पेमेंट करून तुम्ही ऍडमिशन तुमची फायनल करून घ्या आणि तुमची फीज रिकव्हर करण्याची जबाबदारी माझी. कसा वाटला क्लास आजचा सेशन? कसं वाटलं? समजलं का सर्वांना? तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता आताही. सर जसं तुम्ही सांगितलं आपलं जसं हम्म. टाटा मोटर्स आता जो पण आता प्राइस रेंज वरती क्लोज झालेला आहे, हम्म. तर हा म्हणजे तो टाइम कुठचा असेल तो आपण एंट्री घेऊ शकतो त्याच्यामध्ये. हा, हे जसं आपल्याला फॉर कळलं एक्झाम्पल टाटा पाहिजे. मोटर्स. हा, हा गुड. हे आपल्याला कळलं पाहिजे की आपण कधी एंट्री घ्यायला पाहिजे त्याच्यात, हे कळलं पाहिजे. मी सेशन जर तुम्हाला चांगलं वाटलं, मी माझी गुगलची लिंक पाठवलेली आहे. मला गुगलवरती तुमचा रिव्ह्यू नक्की द्या. ओके, लिंक दिसते सर्वांना गुगलची? येस, Yes. तुम्ही आम्हाला गुगलवरती रेट करू शकता. खूप स्टुडंट्सचे इथे रिव्ह्यूज आहेत ज्यांना छान वाटले. छान द्या. तुमचं काही सजेशन असेल तर सजेशन पण तुम्ही नक्की सांगू शकता आम्हाला गुगलवरती. येस, सो काही डाऊट्स असतील तर बोला माझ्याशी. क्वेरीज असेल तर तुम्ही विचारू शकता. सर आपल्या क्लास मध्ये पूर्ण शेअर मार्केट जाणून घेतलं जाईल का? पूर्ण मी तुम्हाला सिलेबस शेअर करतो. ते शेअर मार्केट पूर्ण शेअर मार्केट म्हणजे एक आयुष्य कमी पडून जाईल पूर्ण शेअर मार्केट शिकण्यासाठी. ओके, तुम्हाला हा. शेअर मार्केटचे स्टेप्स असतात, सेगमेंट्स असतात, वेगवेगळे सेगमेंट, वेगवेगळे भाग. इक्विटी सेगमेंट, F&O फ्युचर अँड ऑप्शन, कमोडिटी. ओके, सो वेगळे सेगमेंट आहे. हे जे सेगमेंट आहे हे आहे इक्विटी. ओके ओके, याला इक्विटी सेगमेंट म्हणतात. हे एक फाउंडेशन कोर्स आहे. ज्यांना शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे, सो इक्विटी सेगमेंट इज बेस्ट. याच्यामध्ये सर्वच कव्हर होते. तुमचे कामही तुम्ही चालू करता याच्यामध्ये. सो इक्विटी सेगमेंट आहे हा. सर अजून एक होतं माझं Yes. की आपण ऑप्शन बाईंग वगैरेचं पण क्लासेस वगैरे घेतात का? येस, ऑप्शन बाईंगचे पण क्लासेस असतात. ओके, ऑप्शनचे पण क्लासेस असतात, तो पण क्लास असतो. सो मी इनिशियली ती रिकमेंड करत नाही. ओके, जर तुम्हाला बेसिक येत असेल सर्व तरच तुम्ही ऑप्शन शिका. ओके, मी तर शिकवतो दोन्ही. ओके, दोघांचेही क्लासेस असतात. 8 वाजता ऑप्शनची बॅच असते आणि 9:15ला इक्विटीची बॅच असते. पण ते रिकमेंड कोणाला? ज्यांना येतो. मला सर जसं हा. मी आहे ना सर प्रीती राणेचं ऑलरेडी मी केलेलं होतं हा, इक्विटी सेगमेंटचा कॅन्डल स्टिक्स वगैरेचं. ओके, पॅटर्नचा मारुगोजू वगैरेच्या कॅन्डल स्टिक्स वगैरे आहेत. बरोबर. ओपन कितीला झाली, क्लोज कितीला झाली, तर हे ऑलरेडी बेसिक नॉलेज तर आहे मला ओके, त्या बाबतीत. पण एंट्री कधी घेतली पाहिजे, एक्झिट कधी झालं पाहिजे हे अजूनपर्यंत नाही क्लिअर आहे. कुठं इक्विटीमध्ये की यस, इक्विटीमध्ये सर, इक्विटीमध्ये. येस, तो ते शिकवतो सर आम्ही क्लासमध्ये सर्व. कुठं आपल्याला एंट्री म्हणजे कुठल्या पॉइंटवरती त्याला बाय करायचं आहे आणि सेल कुठल्या पॉइंटवरती करायचं आहे ते सगळं शिकवतो सर क्लासमध्ये. येस, गुगलची लिंक आली सर्वांना? हो. सो रिक्वेस्ट आहे की तुम्ही गुगल रिव्ह्यू मला पाठवा. रिव्ह्यू आणि तुमचं ओपिनियन पण तिथे लिहा. चालेल. काही क्वेरीज, काही डाऊट जॉईनिंग साठी, आणखी काही जॉईनिंग संबंधित काही जर तुमच्या शंका असतील तर मला विचारा. येस, येस, चालेल. काही क्वेरीज असतील तर विचारा. आजचं सेशन आपण क्लोज करू. ओके, माझा नंबर आहे, माझा एक कॉलिंग नंबर पण मी तुम्हाला पाठवतो. नाही, येस, हा नंबर आहे आणि ही लिंक वरती क्लिक करून घ्या. ती लिंक तुम्हाला येईल सर्वांना. ओके, गुगल वरती ओपन होऊन जाईल. केलं सर्वांनी क्लिक लिंक वरती? येस, मार्केट किंग, विवो, गणेश सर, शिवाजी सर, प्रसाद सर, बुद्धराज, महेश सर, अमोल शेख. ओके, चालेल. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे आणि येणाऱ्या वर्षाचा सर्वांना अभिनंदन. ओके, नवीन वर्ष सर्वांना सुखाचे जावं. धन्यवाद. थँक्यू सो मच.